So, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. लास्ट सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर किती झाला आपला 3 झाला राईट. क्वेश्चन 3 मध्ये टोटल क्वेश्चन किती होते आपले 20 क्वेश्चन्स होते. तर सर्व क्वेश्चन आपण त्या ठिकाणी घेतलेले होते मुलांना. ठीक आहे. तर आजच्या सेक्शन मध्ये रिमेनिंग क्वेश्चन्स घ्यायचे आणि प्लस काही एमसीक्यू क्वेश्चन्स पण या ठिकाणी आपल्याला आजच्या सेक्शन मध्ये बघायचे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं आपल्याला. क्वेश्चन 4 हा कसा आहे मुलांना, याच्यामध्ये ऑलरेडी मेजॉरिटी व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे आणि दिलेल्या व्हॅल्यू पुट करायच्यात. तर बघा मुलांना, क्वेश्चन नंबर 4 मध्ये चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पण प्रोव्हाइड केली, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये, इथे जर ऑब्झर्व केलं या ठिकाणी, इफ आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, then we need to find out the value of r dash of 2. r dash of 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि r dash of 2 फाइंड आउट करण्यासाठी सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड आउट r dash of x. तर बघा मुलांनो, या ठिकाणी r of x ची व्हॅल्यू दिली, r of x ज्याची व्हॅल्यू किती, फंक्शन ऑफ g of x दिलंय. बघा फंक्शनच्या मध्ये एक फंक्शन दिलेलं आहे, f of x च्या मध्ये काय दिलंय, पुन्हा g of x दिलेलं आहे आपल्याला, राईट. तर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना ज्यावेळेस r चा डेरिव्हेटिव्ह आपण r डॅश ऑफ x काढणार आहे, त्यावेळेस बाहेरचा जो f असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार मुलांना सांगा, f डॅश ऑफ g ऑफ x, राईट. f चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, f डॅश ऑफ x असतो आणि मधलं जे फंक्शन आहे g ऑफ x तो तुम्हाला तसंच ठेवायचं आहे मुलांना, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला करायचा नाहीये. पुढे ऑब्झर्व करायच्या मध्ये इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं, g डॅश ऑफ x असतो व्हॅल्यू. क्लिअर येतपर्यंत. फर्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा काढला सांगा, जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होता तो एफ चा काढला. बघा रे मुलांना, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण एफ चा घेतला, एफ चा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, आणि पुन्हा एफ च्या मध्ये कुठलं फंक्शन आहे, जी ऑफ एक्स, आणि जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला, जी डॅश ऑफ एक्स असतो. क्लिअर येतपर्यंत. तर बस आता क्वेश्चन्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय पुट करा म्हटलं, 2 पुट करा. जसं आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलंय, स्मॉल आर डॅश ऑफ 2 फाइंड आउट करायचंय. तर इथं आर डॅश ऑफ 2 इक्वल टू, इथं पण मुलांनो एफ डॅश ऑफ जी ऑफ काय घ्यायचं, 2 घ्यायचं, आणि इन टू इथं जी डॅश ऑफ काय पुट करायचंय, 2 पुट करायचं. आता आपल्याला जी व्हॅल्यू काढायच्यात मुलांनो, व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू, इथलची व्हॅल्यू काय, हा जी ऑफ 2 दिलेला आहे, तर याची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता ही व्हॅल्यू कुठून घ्यायची, चार्ट मधून. चार्ट मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं मुलांनो या ठिकाणी, याला सिलेक्ट कसं करायचं बघा, इथं एक्स ची व्हॅल्यू आहे आणि इकडे मुलांनो जी ऑफ एक्स आहे. हे एक्सच्या जागेवर जर मी 2 सबस्टिट्यूट केलं तर इकडचं काय बघायचा, एक्स बघायचा, आणि इकडचा जी ऑफ एक्स. तर यांचं आउटपुट कुठे भेटतंय, 6 पाशी भेटतं ना. म्हणजे यांची व्हॅल्यू किती असणार आहे, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला, 6 येणार आहे. म्हणजे या केसमध्ये जिथं आपण एफ डॅश ऑफ, या ठिकाणी काय घेतलं होतं मुलांनो, एफ डॅश ऑफ ब्रॅकेट्स मध्ये कोण आहे, हा जी ऑफ 2 आहे ना. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली, 6 आली. समजतंय कसं सर्च करायचं आपल्याला, जी ऑफ 2 कसा घ्यायचा मुलांनो, इकडचं बघा एक्स ची व्हॅल्यू 2 आहे, इथलची x2 आहे, आणि जी ऑफ एक्स कुठे आहे, हे दोन्ही कुठं मॅच होत आहेत, तो आपल्याला स्क्वेअर घ्यायचा. तर काय असणार आहे, 6 असणार आहे. इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 6 सबस्टिट्यूट केली, इनटू पुढे आपल्याला जी डॅश ऑफ 2 बघायचंय. तर सेम प्रोसेस फॉलो करायची. इथलचं मुलांनो 2 आणि इकडचा जी डॅश, याचं आउटपुट कुठे येतं मुलांनो, 4 येतं ना आपलं. याची व्हॅल्यू काय असणार आहे, जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली तुमची, 4 आली. तर आता पुढे आपल्याला काय करायचं, एफ डॅश ऑफ 6 घ्यायचा. एफ डॅश कुठे आहे मुलांनो सांगा, एफ डॅश इथलचा घ्यायचा, आणि एक्स ची व्हॅल्यू 6, हे कुठं मॅच होतात मुलांनो बघा, किती असणार आहे, -4 येते व्हॅल्यू. तर हा तुमचा काय व्हॅल्यू असते, तर ही व्हॅल्यू आपल्याला तिथं सबस्टिट्यूट करायची. तर याचा आन्सर किती आला, -4, आणि इनटू रिमेनिंग व्हॅल्यू किती इथं 4 आहे, आणि -4 आणि 4 किती आले, किती व्हॅल्यू आली, -16 आली. अशा टाइप मध्ये आपल्याला काय करायचं, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचं होतं. सर्वांना क्लिअर आहे कसं सॉल्व्ह करायचं ती. आता सेकंड एक सॉल्व्ह करू आणि नंतर लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना इथं आपल्याला कॅपिटल आर दिले बघा मुलं. सेकंड क्वेश्चन्स मध्ये कॅपिटल आर ऑफ एक्स इक्वल टू जी इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स दिलेला आहे, राईट. अशा टाइप मध्ये क्वेश्चन दिलाय.
सो वी नीड टू फाइंड आउट कॅपिटल आर डॅश ऑफ 4 काढायचं, राईट. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, कॅपिटल आर पहिलं फाइंड आउट करावं लागेल. कॅपिटल आरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, कॅपिटल आर डॅश ऑफ एक्स आला मुलांना. तसं मला सांगा किती फंक्शन आहेत रे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जी एक फंक्शन आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेट्स मध्ये 3 प्लस एफ ऑफ एक्स हा आपला सेकंड फंक्शन आहे मुलांना, बरोबर आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना जीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, जी डॅश. जी पण व्हॅल्यू मध्ये असेल ती आपण ऍज इट इज घेत असतो मुलांना, करेक्ट आहे. आणि पुन्हा ब्रॅकेट मधला डेरिव्हेटिव्ह काढत असताना 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार सांगा, 3 चा डेरिव्हेटिव्ह आला 0 आणि एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश ऑफ एक्स आली व्हॅल्यू. तर अशा टाइप मध्ये काय केलं आपण या ठिकाणी, याला सिम्प्लिफाय केलं मुलांना, ठीक आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, एफ डॅश ऑफ एक्स आली व्हॅल्यू. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची बघा, क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलं, एफ डॅश ऑफ 4 सांगितलं मुलांना. तर इथं आपण सॉरी आर डॅश ऑफ 4 म्हटलंय, आर डॅश ऑफ 4 सबस्टिट्यूट करायचं इक्वल टू जी डॅश इन ब्रॅकेट 3 प्लस जिथं जिथं आपल्याला एक्स दिसतोय तिथं आपल्याला 4 सबस्टिट्यूट करायचे आणि इनटू या केसमध्ये पुन्हा एफ डॅश ऑफ काय घ्यायचं, 4 घ्यायची व्हॅल्यू. तर अशा टाइप मध्ये ह्याला काय करायचं, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. आता आपल्याला कुठल्या टर्मची व्हॅल्यू माहिती पाहिजे रे मुलांना, एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी माहिती करायची. तर इथं आपण चार्ट मध्ये पुन्हा जाऊ आणि मला सांगा एफ ऑफ 4 याची व्हॅल्यू, तर हा एफ ऑफ एक्स आहे मुलांनो आणि 4 इथे आहे. ह्याचा किती आली व्हॅल्यू सांगा, 3 व्हॅल्यू आली. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आली, 3. आणि एफ डॅश ऑफ 4 बघा, इथलचा एफ डॅश घ्यायचा आणि 4 कुठे इथं आहे मुलांनो, 4 ची व्हॅल्यू किती 5, एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आली 5 आली. दोन व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायच्यात, एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू 5 आणि एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू काय घ्यायची, 3 घ्यायची. तर या ठिकाणी आपण काय सबस्टिट्यूट करणार, दॅट इज जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट इथलची व्हॅल्यू 3 घ्यायची आपल्याला आणि प्लस एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू किती मुलांना सांगा, 3 आहे. याची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. आणि दुसरी व्हॅल्यू सांगा, एफ डॅश ऑफ 4 किती सांगा, 5 आहे. तर ही व्हॅल्यू आपण काय केली, 3 घेतली मुलांना आणि इनटू याची व्हॅल्यू किती आली, याची व्हॅल्यू येते 5 आहे इथं बघा, ठीक आहे. या दोन्ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढची स्टेप बघा. आता इथं जी डॅश ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 3 किती आला, 6 आला आणि इथलची व्हॅल्यू 5. आता आपल्याला जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काढायची बघा चार्टमध्ये. चार्टमध्ये जी डॅश बघा मुलांना इकडे आहे आणि 6 कुठं इथं आहे. तर हा काय भेटणार आहे, 7 भेटणार आहे. तर याचा आन्सर किती भेटेल आपल्याला मग फायनली, याचा आन्सर भेटेल 7 इंटू 5. 7 इंटू 5 किती भेटला, 35. तर अशा टाईपमध्ये याचं सोल्युशन आपल्याला भेटणार आहे मुलांना. सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन किती आलं, 35 आणि फर्स्टचं किती आलं, -16. तर हे नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 4 ला फक्त आणि डायरेक्ट सोल्युशन लिहा. क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये फर्स्टचं सोल्युशन आहे क्वेश्चन 4. कारण इथं ऑलरेडी मी क्वेश्चन पण घेतलेत. चार्ट ड्रॉ करण्यासाठी थोडी जागा ठेवा तिथे, नंतर ड्रॉ करा तुम्ही बुक मधून. तर क्वेश्चन 4 मधला फर्स्ट क्वेश्चन लिहून घ्यायचं सर्वांनी. राईट ऑन ऑल ऑफ यू. पहिलं फर्स्ट लिहून घ्या. 3 आणि 3 6. थोडं फास्ट मध्ये लिहा. सेकंड क्वेश्चन झाला असेल, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करा घ्यायचं मुलांना. बा क्वेश्चन 3 चं सोल्युशन इथंच लिहितोय मी. थर्ड मध्ये दिलं आपल्याला एस ऑफ एक्स
एस ऑफ एक्स दिलेला आहे, राईट. याची व्हॅल्यू दिली मुलांना पुढे एफ इन ब्रॅकेट 9 दिलाय मायनस एफ ऑफ एक्स. अशा टाईप मध्ये ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. पुढे आपल्याला काय करायचं आता, एस डॅश ऑफ एक्स काढायचा. मग या केसमध्ये एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स आहे, तर याला एफ ऑफ साठी काय येतो रे, एफ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश मधला 9 मायनस एफ ऑफ एक्स असंच घ्यायचं मुलांना, राईट. आणि इनटू पुढे आता मला सांगा, जो आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला पुढचा, तो कशाचा काढायचा, 9 मायनस एफ ऑफ एक्सचा. 9 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 मायनस एफ ऑफ एक्सचा मायनस एफ डॅश ऑफ एक्स येतं. मायनसला यायला विसरू नका, बरेच मुलं इथं मिस्टेक करतात. तर ही व्हॅल्यू भेटते आपल्याला मायनस एफ डॅश ऑफ एक्स भेटते मुलांना, राईट. चला आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एफ ऑफ किती पाहिजे मुलांना, इथे 4 पाहिजे. एस डॅश ऑफ 4 मध्ये एफ डॅश ऑफ 9 मायनस हा एफ ऑफ 4 झाला इंटू मायनस ऑफ एफ डॅश ऑफ 4. याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. पुढचं थोडं इरेज करतो मी, ठीक आहे. आता मुलांना याच्या पुढची स्टेप सांगा. पुढे काय करायचं आपल्याला आता, एस डॅश ऑफ 4, एस डॅश ऑफ 4 दिला आपल्याला. सांगा बरं, एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही, एफ ऑफ 4 किती येतो, 3 येते व्हॅल्यू, राईट. इथं बघा, हा इथलचा काय घ्यायचा 4 आणि इकडचा एफ ऑफ एक्स, तर काय असणार आहे, हा 3 असते व्हॅल्यू, ठीक आहे. आता सर्वांना बघता येतं, डायरेक्ट सांगू शकता मुलांना. आणि इंटू मायनस एफ डॅश ऑफ 4, एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू सांगा, करेक्ट आहे 5 इज द राईट आन्सर. आता या केसमध्ये 9 मायनस 3 जर केला तर व्हॅल्यू किती भेटणार आहे आपल्याला मुलांना, एफ डॅश ऑफ 6 इंटू मायनस 5. आता एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू पण सांगा, किती येते एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू, मायनस 4, करेक्ट आहे. मायनस 4 इंटू मायनस 5 किती आला आन्सर, प्लस 20 येतं. मायनस मायनस कॅन्सल होतो, आन्सर किती आला आपलं, प्लस 20. अजून एक क्वेश्चन आहे मुलांना, तो सॉल्व्ह करायचा तुम्ही. क्वेश्चन नंबर किती, हा थर्ड क्वेश्चन झाला आपला. 4th नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. यस डन. क्वेश्चन 4, क्वेश्चन 3 सर्वांना समजला ना, काही डाऊट आहे मुलांना. क्वेश्चन 4 घेऊ आपण आता. क्वेश्चन 4 मध्ये सांगा मुलांना, इथं आता काय घ्यायचं आपल्याला, कॅपिटल एस ऑफ किती आला आपला एक्स, कॅपिटल एस ऑफ एक्स इक्वल टू जी इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स, राईट. आणि वी नीड टू फाइंड आउट यश डॅश ऑफ 6. काय फाइंड आउट करायचंय, यश डॅश ऑफ 6. चला रे, पहिला डेरिव्हेटिव्ह सांगा मुलांना, यश डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. काय असतो, पहिला जी साठी किती आला, जी डॅश ऑफ जी एक्स आली व्हॅल्यू, क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे कशाचा काढायचा आहे, जी ऑफ एक्सचा किती आला, जी डॅश ऑफ एक्स आली व्हॅल्यू. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर यस डॅश ऑफ 6 फाइंड आउट करायचं. चला मुलांनो, यस डॅश ऑफ 6 जिथं जिथं एक्स दिसतंय तिथं आपल्याला 6 पुट करायचं. जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. आता आपल्याला जी ऑफ 6 आणि जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू या ठिकाणी बघायची मुलांना. सांगा, जी ऑफ 6 ची व्हॅल्यू किती आली सांगा, 2 येते. आणि जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काय येते, 7. तर 2 आणि 7 इथं सबस्टिट्यूट करायचे. तर हा जी डॅश ऑफ 2 झाला आणि जी डॅश ची किती येते, 7 येते व्हॅल्यू. पुढे आपल्याला जी डॅश ऑफ 2 जर बघितला तर किती येतो रे मुलांना, बघा जी डॅश ऑफ 2 काय येतोय, 4 येते व्हॅल्यू. ही 4 व्हॅल्यू पण इथं सबस्टिट्यूट केली, 4 इंटू 7, आन्सर किती आला मुलांना, 14 येते व्हॅल्यू, राईट. अशा टाईप मध्ये आला आपल्याला, एकच मिनिट, 28 येणार, राईट. तर अशा टाईप मध्ये आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. तर क्लिअर आहे कसं फाइंड आउट करायचं, चार्ट वर समजलं सर्वांना.
पुढचा जो क्वेश्चन आहे मुलांनो सेम याच टाईपचा आहे, फक्त डिफरन्स काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी जी ऑफ 2 जी ऑफ 3 असेल, एफ ऑफ 2 एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली, आणि या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला एक चार्ट दिलता, चार्ट वरून आपल्याला त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या, बट नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय केलंय मुलांनो, ऑलरेडी त्यांनी त्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेल्या. हा क्वेश्चन सर्वांचा झाला लागला ह्याचा, येस. पॅरलल तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण तेवढं स्लोली मी शिकवत आहे, जेणेकरून तुम्हाला नोट डाऊन पण करू शकाल तुम्ही. पुढचा क्वेश्चन आहे मुलांनो, या ठिकाणी एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली, जी डॅश ऑफ 2 पण प्रोव्हाइड केलं आपल्याला, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर फर्स्ट वी नीड टू फाइंड आउट डीवाय बाय डीएक्स. आता डीवाय बाय डीएक्स काढायचंय आणि एक्स ची व्हॅल्यू 2 घ्यायची. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, y इक्वल टू एफ ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जी ऑफ एक्स दिलेलं आहे मुलांना, क्लिअर इथपर्यंत. सो आता इथं बघा क्वेश्चन्स मध्ये जर ऑब्झर्व केलं ना तुम्ही या ठिकाणी, तर काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डीवाय बाय डीएक्स, राईट. मग इथं आपण काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डीवाय बाय डीएक्स किती येतो रे सांगा, एफ साठी किती आला, एफ डॅश ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मधली व्हॅल्यू अशीच ठेवायची, आणि पुन्हा कशाचं काढायचं रे, जी ऑफ एक्स चा किती येतो, जी डॅश ऑफ एक्स आली व्हॅल्यू. एवढंच आपल्याला, दोनच डेरिव्हेटिव्ह आहेत ना, अजून आहे का कुठला. आता आपल्याला व्हॅल्यूज बघायची, क्वेश्चन मध्ये सांगितलंय डीवाय बाय डीएक्स तर काढाच, पण डीवाय बाय डीएक्स मधल्या कशाची व्हॅल्यू काढायची, एक्स इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू. या ठिकाणी एफ डॅश इन स्क्वेअर ब्रॅकेट जी ऑफ 2 आला, आणि इन टू जी डॅश ऑफ किती आली व्हॅल्यू, 2 आली व्हॅल्यू, राईट. या टाइप मध्ये आपल्याला ह्याला काय केलं, सबस्टिट्यूट केलं. आता पुढे आपल्याला जी ऑफ 2 आणि जी डॅश ऑफ 2 च्या व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या. तर मुलांनो इथं ऑब्झर्व करा, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती रे, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली, 3 आलेली, आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती, 5 आहे. तर आपण या दोन व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करणार आहे. तर पहिली व्हॅल्यू किती 3 आणि दुसरी 5. तर या ठिकाणी एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती 5 आहे. पुढे एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही, एफ डॅश ऑफ 3 किती मुलांना, -1. तो जर आपण क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूट केला तर आपल्याला व्हॅल्यू किती येणार आहे, -1 इंटू 5. आन्सर किती आला, -5 येते व्हॅल्यू. -1 इंटू 5 इज -5, राईट. अशा टाइप मध्ये याचं सोल्युशन फाइंड आउट करायचंय. तर क्वेश्चन नंबर 5 लिहा आणि त्याचं सोल्युशन पण तिथंच लिहायचंय मुला. कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर विचारा. डन दिस वन, काय डाऊट याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन असाच आहे मुलं, राईट ऑन. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 फाइंड आउट करायचं आपल्याला. सेम कन्सेप्ट आहे, काहीच डिफरंट नाहीये मुलांना. याच्यामध्ये पण सेम प्रोसेस करायची. या ठिकाणी एच ऑफ एक्स दिलं आपल्याला, एच ऑफ एक्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये एच ऑफ एक्स इज इक्वल टू 4 रूट ऑफ 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स, अशा टाईपचा आपला हा कन्सेप्ट आहे. सो आता याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. का बरं, कारण क्वेश्चन मध्ये सांगितलंय, इथं सांगितलंय एच डॅश ऑफ 1 काढा, एच डॅश ऑफ 1 फाइंड आउट करायचं. इथं जर डबल डॅश असता तर आपल्याला 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह काढावं लागला असतं. ट्रिपल डॅश असता तर 3 टाइम्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागलं असतं. बट इथे या ठिकाणी एच डॅश आहे, मीन्स वी नीड टू फाइंड आउट सिंगल डेरिव्हेटिव्ह. आणि सिंगल डेरिव्हेटिव्ह याचा काय भेटतो मुलांना सांगा, एच डॅश ऑफ एक्स इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू अप्लाय द फॉर्म्युला रूट एक्सचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1/2. सांगा मुलांना, रूट ऑफ किती व्हॅल्यू आली, दॅट इज 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स ऑफ किती आली व्हॅल्यू, जी ऑफ एक्स येते व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. सो फर्स्ट ऑफ ऑल रूट साठी डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला, आणि पुन्हा आता मला सांगा रूट मधल्या व्हॅल्यू कुठली आपली, 4 टाइम्स ऑफ एफ ऑफ एक्स आहे ना. 4 टाइम्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 4 एफ डॅश ऑफ एक्स असतो. काय असतो, 4 एफ डॅश ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3 टाइम्स ऑफ जी ऑफ एक्स आली व्हॅल्यू, 3 टाइम्स ऑफ जी ऑफ एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना, राईट. आता आपल्याला काय करायचं, इथं 1 सबस्टिट्यूट करायचं मला, कारण इथं एच डॅश ऑफ 1 विचारलंय.
आणि याची डॅश ऑफ 1 इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 रूट ऑफ 4f ऑफ 1 प्लस 3g ऑफ 1 आली व्हॅल्यू. 3g ऑफ किती येते 1 येते व्हॅल्यू. करेक्ट आहे. पुढे सांगा बरं ब्रॅकेटमध्ये 4f डॅश ऑफ 1 आला प्लस 3g डॅश ऑफ पण किती आला 1 आले व्हॅल्यू. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटल्यात मुलांना. आता आपण काय करणार आहे या ठिकाणी याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती बघा क्वेश्चन मध्ये एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 4 आहे ना. इथं ऑब्झर्व करा एफ ऑफ 1 आपल्याला इथलचं भेटून जाईल. त्याच्यानंतर जी ऑफ 1 ची व्हॅल्यू कुठे गरज आहे इथं गरज आहे इथे 3 आहे. पुन्हा एफ डॅश ऑफ 1 ची गरज इथं आहे. एफ डॅश ऑफ 1 पण दिलाय. देन जी डॅश ऑफ 1 पण प्रोव्हाइड केलाय मुलांना. जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू इथं गरज आहे. सगळ्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या. तर सर्व व्हॅल्यू एकदा सांगा तुम्ही किती व्हॅल्यू येते आपली 1 डिवाइड बाय 2 रूट ऑफ इथलची व्हॅल्यू एफ ऑफ 4 टाइम्स ऑफ एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती बघा 4 आहे. 4 इंटू 4 आला प्लस पुढे 3 टाइम्स ऑफ जी ऑफ 1 ची व्हॅल्यू किती 3 आहे. तर 3 इंटू 3 आली व्हॅल्यू. इंटू सांगा ब्रॅकेट्स मध्ये 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 किती आला 3 आला आणि 3 इंटू जी डॅश ऑफ 1 जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज 3 इंटू 4 आली व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात आपण. आता या केस मध्ये याला सिम्प्लिफाय करायचं मुलांना. वर किती बनतो 12 प्लस 12 किती आला 24 आली व्हॅल्यू. खाली डिनॉमिनेटर मध्ये ऑब्झर्व करा बरं 2 रूट ऑफ 4 इंटू 4 16 आणि प्लस 3 इंटू 3 9 25 झालं ना. 25 चं रूट किती येतं या ठिकाणी 2 न जर डिवाइड केलं किती येणार 12. इथं 12 डिवाइड बाय 5 किती आला आन्सर आपला 12 by 5 is the solutions. या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे 12 डिवाइड बाय 5 is the solutions. करेक्ट आहे इथपर्यंत. काय डाऊट करा नोट डाऊन करा फास्ट. समजलं नाही सगळ्यांना. डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि दिलेल्या व्हॅल्यू फक्त आपल्याला सबस्टिट्यूट करायच्यात. सगळे सेम टाईपचे क्वेश्चन आहेत मुलांना. थोडा चेंजेस केलेला आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो याच टाईपचा आहे पण याच्यामध्ये थोडं ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज करायचे आपल्याला. तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक अँगल्स वगैरे या ठिकाणी थोडे फाइंड आउट करायचे. बस तेवढाच डिफरंट आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. बाकी सेम आहे. झालं लिहायचं. क्वेश्चन नंबर 7 ला ज्यांचा क्वेश्चन 6 ला झालाय त्यांनी क्वेश्चन 7 ला नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन 7 नोट डाऊन करा मुलांना. इथं पण आपल्याला काय सांगितलं रे dy बाय dx दिलं नाही ते. and we need to find out the x coordinates of the point on the curve. Curveचं इक्वेशन दिलं y equal to sin of 2x minus 2. So first of all we need to find out its first derivative, that is dy by dx. sin चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांना cos of 2x आणि 2x चा किती असणार आहे 2 असणार आहे. -2 as it is. पुन्हा sin चा काय असेल cos x. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 0 घ्यायचं मुलांना. राईट. सिंपल आहे क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्स कोऑर्डिनेट किंवा एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे तिथं. बस एवढंच करायचंय. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करू मुलांना. या ठिकाणी y इक्वल टू दिली व्हॅल्यू दॅट इज साइन ऑफ 2x मायनस 2 साइन ऑफ x. साइन ऑफ 2x मायनस 2 साइन ऑफ x आली व्हॅल्यू. आणि गिव्हन दॅट मुलांना गिव्हन दॅट या ठिकाणी काय दिलं आपल्याला dy by dx याची जी व्हॅल्यू आहे काय दिली आपल्याला 0 दिलेली. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड आउट इट्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. सांगा dy by dx काय असतो साइनचा डेरिव्हेटिव्ह किती आला cos ऑफ 2x आणि पुन्हा 2x साठी किती येणार आहे 2 असणार आहे. -2 ऍज इट इज आहे ना -2 ऍज इट इज. पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांना cos x येतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या मुलांचे फॉर्म्युले पाठ नाहीये त्यांनी अजून ट्राय करा की तुम्ही 1-2 दिवसामध्ये फॉर्म्युले पाठ करून घ्या.
अदरवाईज तुम्हाला पूर्ण टॉपिक्स मध्ये फक्त समजणार आहे, पण सेम क्वेश्चन आला तरी विदाऊट फॉर्म्युला तुम्ही त्याला सॉल्व्ह नाही करू शकणार. प्रोसेस पण माहिती राहणार आहे की साईनचा डेरिव्हेटिव्ह काहीतरी असतो, 2x पण आपल्याला काढावा लागतो, ठीक आहे. बट साईनचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी आठवलं नाही किंवा कन्फ्युज झालं तर तुम्ही क्वेश्चन पुढे सॉल्व्ह नाही करू शकत. त्यासाठी मॅथ्स पार्ट 2 हा पूर्णतः फॉर्म्युलावर डिपेंड्स आहे मुलांना. विदाऊट फॉर्म्युला तुम्ही कुठलीही एक्सरसाइज कुठलेही क्वेश्चन्स तुम्ही इथं सॉल्व्ह नाही करू शकत. कुठलंही लॉजिकल स्किल यूज करून तुम्ही याला सॉल्व्ह नाही करू शकत. पार्ट 1 मध्ये बऱ्याच स्ट्रिक्ट आहेत, तिथं तुम्हाला फॉर्मॅट किंवा लॉज सगळे माहीत जरी नसतील तरी आपण तिथं काही ना काही करून आन्सर फाइंड आउट करू शकतो. बट इथं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत प्लस डेरिव्हेटिव्ह. पूर्ण मॅथ पार्ट 2 मध्ये जसं इंटिग्रेशन असेल तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले प्लस ट्रिग्नोमेट्री, डिफरन्शियल इक्वेशन असेल डिफरन्शियल इक्वेशनचे कन्सेप्ट प्लस ट्रिग्नोमेट्री, प्लस तिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण माहिती पाहिजे, इंटिग्रेशन पण. त्यासाठी ट्राय करा की आपण फर्स्ट टॉपिक घेतोय पार्ट 2 चा, या टॉपिकचे फॉर्म्युले माहित असतील तर पुढे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण तुम्हाला हेल्प होणार आहे. डेरिव्हेटिव्हच्या उलटा काय असतो, इंटिग्रेशन असतो. इंटिग्रेशन मध्ये पण तुम्हाला बरेच कन्सेप्ट त्या ठिकाणी बघायला भेटतील, म्हणजे ऍटलिस्ट हेल्प तरी होईल डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलाची, कारण ते पूर्ण इनव्हर्स आहे. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहित असेल तर बरेच इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पण लक्षात राहतील तुमच्या. चला पुढे सांगा, त्याचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह काढलं ना आपण. काय काढलं, साइन साठी काय आला, कॉस ऑफ 2x, 2x चा किती आला, 2 आला. पुढे 2 ला 2 ऍज इट इज साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स असतो. आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय आहे, 0. या ठिकाणी मला सांगा कॉस ऑफ 2x, आता हा 2 बाहेर घेऊ आपण, -2 कॉस ऑफ एक्स, याची व्हॅल्यू किती घेतली मुलांनो, 0 घेतलेली. इथपर्यंत क्लिअर आहे, काय डाऊट आहे का? कारण डीवाय बाय डीएक्स काय दिलं आपल्याला, 0 दिला ना, मग इक्वल टू काय घेतलं आपण, 0. आता बघा बरं, कॉस 2x चा जर तुम्हाला फॉर्म्युलाच माहित नसेल तुम्ही याच्या पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. कॉस 2x चा फॉर्म्युला काय असतो, 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1 कॉस वाला. हा फॉर्म्युला जर इथं सबस्टिट्यूट केला, 2 इन ब्रॅकेट 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1, हा फॉर्म्युला इथं सबस्टिट्यूट करायचा, -2 cos ऑफ किती आली व्हॅल्यू, एक्स आली मुलांना, इक्वल टू काय घेतलं आपण, 0. त्याचा फॉर्मॅट कसा बनतो, 4 cos स्क्वेअर एक्स -2 cos ऑफ एक्स इक्वल टू काय आलं, 0. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, 4 cos स्क्वेअर एक्स -2 cos एक्स आणि -2 इक्वल टू 0 आले व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं, cos एक्स ला थोडं तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी. cos एक्स ची व्हॅल्यू जर m घेतली मुलांना तर हा फॉर्म्युला कसा बनणार आहे, 4m चा स्क्वेअर -2m -2 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं ना आपलं. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो ना. पण या ठिकाणी 4 आणि -2 याचा प्रोडक्ट किती होतो, -8. -8 चे असे दोन फॅक्टर सांगा ज्याचे ऍडिशन मला +2 भेटेल आणि प्रोडक्ट किती येणार आहे, -8 येणार आहे. तर सेमच करायचं, 4m चा स्क्वेअर -4m आणि प्लस काय घेतलं, 2m -2 इक्वल टू 0. याच्यामध्ये कॉमन टर्म सांगा, कॉमन टर्म्स काय आहेत इथं, 4m कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये m-1 आले व्हॅल्यू, +2 कॉमन घेतला, m-1 आले, इक्वल टू किती आला, 0 आले. इथपर्यंत काय डाऊट आहे का, या स्टेप पर्यंत काय डाऊट आहे का? चला आता इथं समोर इथं लिहायचं मुलांना. पुढच्या स्टेप मध्ये बघा, दोन फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी भेटतायत. एक भेटला 4m + 2 इक्वल टू 0 आणि दुसरा काय भेटलाय, m-1 इक्वल टू 0. बरोबर आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये सांगा बरं, इथं लिहू आपण m-1 इक्वल टू 0 किंवा यालाच कसं लिहायचं, दॅट इज 4m + 2 इक्वल टू 0. m ची व्हॅल्यू किती येते रे, m ची व्हॅल्यू 1 आली ना, बरोबर आहे. और m ची व्हॅल्यू किती आली, -2/4 किती येतं, 2 जर आपण राईट साईडला शिफ्ट केला तर -2/4 ची व्हॅल्यू किती येणार आहे, -2/4 ची व्हॅल्यू मुलांनो -1/2 येते ना, किती येते, -1/2. बट m म्हणजे काय घेतलं होतं, cos x घेतलं होतं ना आपण. m ची व्हॅल्यू किती मुलांनो, m इक्वल टू इथं cos x घेतली होती व्हॅल्यू. मग याला रिप्लेस करू आपण, m ला कशाने रिप्लेस करायचं, cos x ला. सांगा cos x इक्वल टू जर 1 येत असेल किंवा cos ऑफ x इक्वल टू मुलांनो -1/2 येत असेल तर आपल्याला x च्या व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. क्वेश्चन मध्ये सांगितलंय x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा, आणि x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं, इथं cos x ची कुठली व्हॅल्यू 1 असते सांगा, cos च्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते, 0 ची, बरोबर आहे. आणि इथं cos ऑफ x इक्वल टू काय घ्यायचं मुलांनो, cos ऑफ π/, सांगा काय व्हॅल्यू येते, π/6 ची व्हॅल्यू, π/3 ची व्हॅल्यू असते, 1/2 कशाची व्हॅल्यू असते, हे मायनस थोडं असं बाहेर ठेवू,
पाय बाय 60 ची कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2. हे मायनस वाला थोडं कसं काढायचं सांगतो मी. एक व्हॅल्यू तर आपल्याला डायरेक्ट भेटते इथून, राईट. एक्स ची व्हॅल्यू किती आली 0 आली. हे कसं भेटतं रे मुलांना माहिती आहे का तुम्हाला? ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे का, कॉस एक्स इज इक्वल टू कॉस 0 आला तर हे तुम्ही कॉस कॉस कॅन्सल करू शकता, किंवा हा एक्स इज इक्वल टू इकडचा जो डाव्या साईडचा कॉस आहे एक्स वाला तो इकडं शिफ्ट होऊन काय बनत असतो कॉस ऑफ 0 बनत असतो. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होतो आणि एक्स ची जी व्हॅल्यू येते ती काय भेटत असते 0 भेटत असते. एक व्हॅल्यू तर क्लिअर झाली. दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये बघा आपल्याला कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू -1/2 दिलंय. तर आता हा जो टॉपिक आहे अशा टाईपच्या व्हॅल्यू काढायचा जो टॉपिक आहे तो आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपला. कुठला टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. या ठिकाणी ऑब्झर्व करा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कसे असतात पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये कोण असतं रे साइन आणि कोसेक. थर्ड मध्ये टॅन आणि कॉट. फोर्थ मध्ये इथं कोण असतात ऑल पॉझिटिव्ह असतो बघा. इथं मुलांना साइन थिटा आणि कोसेक थिटा. इथं असतं तुमचं टॅन थिटा अँड कॉट थिटा, बरोबर आहे. इथं कॉस थिटा अँड सेक थिटा हा पॉझिटिव्ह असतो. आता एक सिंपल क्वेश्चन आहे, या ठिकाणी सांगा कॉस निगेटिव्ह कुठे आहे? कॉस कोणत्या क्वाड्रंट्स मध्ये निगेटिव्ह असतो? इथं पण थिटा इक्वल टू काय असतं थिटाच असतं ना. इथं थिटा इक्वल टू काय घेतो पाय मायनस थिटा. इथं थिटा इक्वल टू काय असतो रे पाय प्लस थिटा. ट्रिग्नॉमेट्री मध्ये शिकवलं ना लास्ट इयरला. आणि इथं थिटा इक्वल टू काय असतं 2 पाय मायनस थिटा असते व्हॅल्यू. ठीक आहे. आता अशा टाईपच्या व्हॅल्यू या ठिकाणी असतात मुलांना. झालं नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थिटाच असतो आपला फक्त. सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा बनत असतो. थिटाच्या जागेवर काय घ्यायचं असतं पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थिटा घ्यायचं असतं आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2 पाय मायनस थिटा असतो. तर आपल्याला व्हॅल्यू कशाच्या काढायच्या तरी कॉसच्या व्हॅल्यू काढायच्या. कॉसची व्हॅल्यू किती इथं -1/2. कॉस निगेटिव्ह कुठे सांगा? येस कॉस निगेटिव्ह कुठे आपला? कॉस कुठल्या क्वाड्रंट्स मध्ये निगेटिव्ह आहे? रिस्पॉन्स पाहिजे मुलांना. सेकंड आणि थर्ड मध्ये. सेकंड मध्ये काय दिलंय थिटाची व्हॅल्यू कशी घ्यायची सांगितली पाय मायनस थिटा. आणि थर्ड मध्ये काय सांगितली पाय प्लस थिटा. मग मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मायनस बाजूला ठेवा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात ना. इथं बेसिक विचार करा कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? कॉस 60 ची. कॉस 60 ला रॅडियन मध्ये काय म्हणतो आपण π/3. काय म्हणणार आहेत π/3. मग फर्स्ट क्वार्टर मध्ये थिटा किती आला आपला π/3 आला. बट हे आन्सर घ्यायचंय का रे आपल्याला? का नाही घ्यायचं? कारण निगेटिव्हची व्हॅल्यू पाहिजे ना. मग कॉस -1/2 कुठे तुमचा? कॉस मायनस कुठे? सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये कसं अँगल भेटेल सांगा बरं. सेकंड क्वार्टर मध्ये कसं होतं आपला सेकंड क्वार्टर मध्ये इथं बघा ना ऑब्झर्व करा या ठिकाणी मुलांना. सेकंड क्वार्टर मध्ये पाय मायनस थिटा दिलतं ना. पाय मायनस पाय बाय काय करायचं 3 करायचं. पाय मायनस पाय बाय 3 किती येणार आहे 2 पाय बाय किती आला 3 आली व्हॅल्यू. म्हणजे आन्सर किती आला तुमचं इथं थिटा सेकंड क्वार्टर मध्ये 2 पाय बाय 3 भेटतं. तसंच थर्ड क्वार्टर मध्ये सांगा बरं थिटाच्या जागेवर काय घ्यायचं म्हटलं होतं पाय प्लस थिटा म्हणलं होतं ना. थर्ड क्वार्टर मध्ये काय लिहिलंय मी पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा मध्ये सांगा बरं पाय प्लस पाय बाय 3 जर केला 3 पाय प्लस पाय किती येतो 4 पाय बाय 3 आली ना व्हॅल्यू. किती आली 4 पाय बाय 3. म्हणजे आता दुसरा अँगल किती आला तुमचा 4 पाय बाय 3. मग आता सगळ्या व्हॅल्यू सांगा बरं थिटाच्या किती आल्या व्हॅल्यू. आता थिटा आहे का एक्स आहे आपल्या क्वेश्चन मध्ये एक्स आहे. मग एक्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली एक आली 0, दुसरी आली 2 पाय बाय 3 आणि तिसरी किती येते 4 पाय बाय 3. आता याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता ना तुम्ही. जास्त कसं घेऊ शकता विचार करा ना. हे एकाच रोटेशनचा विचार केला ना आपण. एका रोटेशनचा विचार केला. दुसऱ्या रोटेशन मध्ये पण इथं सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये कॉस कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. मग अशा इन्फायनाइट व्हॅल्यू निघणार आहेत तुमच्या. असे रोटेशन किती असू शकतात इन्फायनाइट रोटेशन असू शकतात. बट क्वेश्चन मध्ये काय दिलंय मुलांना आपल्याला फक्त व्हॅल्यू कशाची घ्यायची बघा. आपल्याला जी व्हॅल्यू घ्यायची फक्त 0 आणि 360 च्या मधली. म्हणजे एकाच रोटेशनचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. एकाच रोटेशनचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि एका रोटेशन मध्ये कॉस एक्स किंवा एक्सच्या दोन व्हॅल्यू कुठल्या भेटतात. एक तर आपल्याला 2 पाय बाय 3 भेटला आणि 4 पाय बाय 3 या ठिकाणी आपल्याला भेटतो. म्हणजे एक्सच्या किती व्हॅल्यू आल्या एक तर 0 आला किंवा दुसरं काय भेटलं 2 पाय बाय 3 4 पाय बाय 3 आली व्हॅल्यू. बोर्डकडे लक्ष द्या. एकदा डबल एक्सप्लेन करतो पूर्ण क्वेश्चन्स. ठीक आहे. लिहिण्याची गडबड नका करू मुलांना समजून घ्या. राईट क्वेश्चन कडे लक्ष द्या आता या ठिकाणी.
इथे जर सुरुवातीला क्वेश्चन लिहून घेतला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढले, सर्वांना समजले बरोबर आहे. 2 आधी लिहिला आपण, कॉस ऑफ 2x आलं -2 कॉस ऑफ x, आणि हा 0 का घेतला? क्वेश्चन मध्येच काय सांगितलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती आपली 0 आहे, राईट. पुढे आपल्याला काय करायचं, हा 0 पुट केल्यानंतर ही टर्म तुम्ही राईट साईडला शिफ्ट करू शकता, किंवा कॉस ऑफ 2x चा फॉर्म्युला यूज केला. कॉस 2x चा फॉर्म्युला काय असतो मुलांना, 2 cos square x - 1 घ्यायची व्हॅल्यू. तर हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. इन्स्टेड ऑफ कॉस ऑफ 2x काय पुट केलं, 2 cos square x - 1. इथं कॉस ऑफ 2x होता, याच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट केली. पुढे काय केलं आपण, 2 न मल्टिप्लाय केलं, 4 बनला. 4 cos square x - 2 cos of x आली व्हॅल्यू. प्रॉपर अरेंज केलेला आणि आपल्याला समजण्यासाठी cos x ची व्हॅल्यू m घेतली. पुढे m पुट केल्यानंतर 4m चा स्क्वेअर -2m - 2 इक्वल टू 0 भेटला. फॅक्टराइज केलं तर m च्या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, m इक्वल टू 1, m इक्वल टू -1/2. बट m म्हणजे काय मुलांना, इथे cos x आहे. cos x ची व्हॅल्यू किती आली, 1 आली, किंवा cos x इक्वल टू किती येतोय, -1/2. आता इथं विचार करा, हे सगळं रफ जे सांगितलेलं हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. हे सगळं सोल्युशन तुम्हाला लिहायची गरज नाहीये. तुम्ही रफ साईडला ही सगळी प्रोसेस करून इथं डायरेक्टली cos x इक्वल टू cos 0 घेऊन x ची व्हॅल्यू किती आली आपली सांगा, x ची व्हॅल्यू 0 आलती ना. तसंच तुम्ही या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय लिहू शकता, दॅट इज 2π/3 आणि 4π/3. आता ही प्रोसेस काय थोडं अजून एक्सप्लेन करतो मी, ठीक आहे. जे आपण आता इकडे थोडं एक्सप्लेन करू तुम्हाला या सगळ्या गोष्टी. हा जर 1/2 असेल, cos x इक्वल टू -1/2, तर पहिलं 1/2 हा पॉझिटिव्ह आहे. 1/2 साठी कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते ते विचार करा. कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते, 60. cos 60 ची व्हॅल्यू 1/2 असते. 60 ला रॅडियन मध्ये π/, किती लिहितो आपण, 3 लिहितो. म्हणजे इथं थीटाची व्हॅल्यू किती आली तुमची, π/3. बट हे आपलं सोल्युशन नाहीये. हे कधी π/3 आला असता, फक्त cos x इक्वल टू 1/2 दिला असता. तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह दिला असतं तर आपण काय घेतलं असतं, तिथं π/3 घेतलं असतं मुलांना. बट आपल्याला निगेटिव्हची व्हॅल्यू काढायची, आणि निगेटिव्हची व्हॅल्यू काढण्यासाठी कॉस कुठल्या क्वाड्रंट्स मध्ये निगेटिव्ह सांगा, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट्स मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय सांगितलं तर मी, थीटा जागेवर काय घ्यायचं, पाय मायनस थीटा. पाय मायनस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा किती आलाय, π/3 आला. आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर किती भेटलं तुम्हाला, 2π/3 आली व्हॅल्यू. म्हणजे कॉस हा सेकंड क्वाड्रंट मध्ये किती भेटतो तुम्हाला, 2π/3. तसंच कॉस हा थर्ड क्वाड्रंट मध्ये किती भेटणार सांगा, पाय प्लस π/3. सांगा याची व्हॅल्यू किती येणार मग, 4π/3. अशा आपल्याला एक्सच्या किती व्हॅल्यू भेटल्या, 3 व्हॅल्यू भेटल्या. पहिली किती भेटली होती रे, cos x इक्वल टू किती होता, 0 होता, 1 होता ना. cos x इक्वल टू काय भेटलं होतं, 1 भेटलं. तिथून x ची व्हॅल्यू आपल्याला 0 भेटली होती. cos 0 ची व्हॅल्यू कशी असते, 1 असते. आणि इथं 2 व्हॅल्यू भेटल्या. म्हणजे आता फायनली x च्या व्हॅल्यू किती भेटल्या आपल्याला, 0, 2π/3 आणि सांगा पुढची व्हॅल्यू 4π/3. आता कन्सेप्ट थोडा महत्वाचा आहे, त्याच्यासाठी थोडं रिकॅल केला आपण. अजून एक इथं असं आलं असतं मुलांना, इथं मुलांना असं सांगा, tan of x इक्वल टू समजा -1 आला असता. tan x इक्वल टू जो -1 आला असता, तो अँगल काय घेतले असते तुम्ही, क्लिअर आहे. tan x इक्वल टू -1, मला सांगा टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते रे. पहिलं कधी पण फर्स्ट क्वाड्रंट काढायचं, कधी पण फर्स्ट क्वाड्रंट. मायनसच्या नंतर इथं काय 45 ला रॅडियन मध्ये किती आला, π/4 आलं, बरोबर आहे. सेकंड क्वार्टर मध्ये टॅन कसा असतो, निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. त्यासाठी काय सांगितलं होतं मी, सेकंड क्वार्टर मध्ये काय असतो, पाय मायनस थीटा असतं, बरोबर आहे. इथं पाय मायनस π/4 जर घेतला तर किती व्हॅल्यू आली असते थीटाची आपली इथं, किंवा इथलची व्हॅल्यू काय बनली असते, 3π/4 बनला असतं ना. 3π/ किती आला असता, 4 आला असता. तसंच मला सांगा, टॅन हा अजून कुठं निगेटिव्ह आहे, फोर्थ क्वार्टर मध्ये. फोर्थ क्वार्टर मध्ये काय बनला असता, 2π मायनस π/4 बनला असता. किती आन्सर आला असता, 8π मायनस π किती आला असता, 7π/4 आले. समजतंय. म्हणजे आपल्याला इथं टॅन देऊ, साईन देऊ, काही जरी दिलं असेल तरी आपण त्याच्या व्हॅल्यू काढू शकलो असतो, ठीक आहे. हे डायरेक्ट एक एक्सरसाइज आहे याच्यावर. हे जे आता कन्सेप्ट बघितलं ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये, फर्स्ट जी एक्सरसाइज आहे आपली, त्याच्यामध्ये हेच करायचं आपल्याला. साईन निगेटिव्ह असेल तसं तिथे इथे एक क्वेश्चन दिलं बघा, समजा साईन ऑफ एक्स इक्वल टू समजा आली असते व्हॅल्यू -3/2 आली असते, -3/2. आता सांगा बरं याला काय करायचंय, याच्या व्हॅल्यू सांगा, एक्सच्या व्हॅल्यू काय येतील. साईनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3/2 असते, 60 ची. म्हणजे किती आला असता, π/3. हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे सांगा, निगेटिव्ह. साईन निगेटिव्ह कुठे, थर्ड. मग पाय प्लस थीटा असतो ना, पाय प्लस π/3 किती आले असते व्हॅल्यू, 4π/3 आले असते, बरोबर आहे. अजून साईन निगेटिव्ह कुठे असतो, फोर्थ मध्ये. 2π मायनस π/3 केलं असतं आपण, किती आला असतं रे,
6 पाय मायनस पाय इज 5 पाय बाय 3 आले असते. बट आन्सर तुम्ही हे घेतलं असतं का, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचं घेतलं असतं. आन्सर कुठलं घेतलं असतं मुलांना, फर्स्ट क्वाड्रंटचं घेतलं असतं का थर्ड आणि फोर्थ. साईन निगेटिव्ह कुठे तुमचा, हा मग हे आपलं हे आन्सर आलं असतं. इथं एक्सच्या व्हॅल्यू कशा आल्या असत्या, 4 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 3. समजते काय, अशा टाईप मध्ये आपल्याला कुठलंही फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, इथं कॉस्टचं होतं म्हणून आपण कॉस्टचं फाइंड आउट केलं. तर लिहून घ्या क्वेश्चन. राईट, अजून डाऊट असेल तर विचारा बरं का, क्लिअर करून घ्या मुलांना. क्वेश्चन लिहून घ्या, ज्यांचं बाकी त्यांनी लिहून घ्या. झालंय का, काय समजलं नसेल तर विचारा मुलांना, काय डाऊट आहे का रे. फर्स्ट झालं सर्वांचं डेरिव्हेटिव्ह. तुम्ही डायरेक्ट पण फॅक्टराइज करू शकता बरं का. 4 cos square x मायनस 2 cos x मायनस 2 ला डायरेक्ट फॅक्टराइज करू शकता. 4 cos square x मायनस, या ठिकाणी काय घ्यायचं, मायनस 4 cos x प्लस 2 cos x मायनस 2. डायरेक्ट cos x कॉमन घेऊन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता तिथे. एवढाच पोर्शन लिहून घ्या तुम्ही. आणि डेली जे झालं ते बघत चला तुम्ही. फॉर्म्युला असतील, कुठलंही केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, जो पण सेक्शन झालाय तो रिवाइज करत चला. मोबाईल आणलेत का सगळ्यांनी. चार्ट सेक्शन मध्ये एक क्वेश्चन बँक टाकलेली होती बघा, ओपन करा ती. एमसीक्यू सेक्शन वाला टाकलेलं आहे. भेटली का. 11th ऑल मध्ये बघा, 11th ऑल मध्ये पण भेटेल. या क्वेश्चन पहिला सॉल्व्ह करा घ्या त्याच्यातलं. पहिलं क्वेश्चन हायलाइट करतो मी. फर्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे 2.32 रूल्स ऑफ डिफरन्सिएशन अँड सम स्टँडर्ड डिफरन्सिएशन. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करा घ्यायचा मुलांना. क्लिअर आहे, भेटलं का, कुठलं घ्यायचं समजलं का. हा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला फर्स्ट वाला. रूट ऑफ एक्स प्लस 1 बाय रूट एक्स टू द पॉवर किती दिला आहे, 2 दिलेला आहे. क्वेश्चन लिहून घ्या सगळे. रूट एक्स प्लस 1 डिवाइड बाय रूट एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा मुलांना. आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय, 4 ऑप्शन दिलेले आहेत.
y इक्वल टू काय दिलं बघा आता ब्रॅकेट्स मध्ये रूट एक्स प्लस 1/√x ब्रॅकेटचा काय दिलाय स्क्वेअर दिलाय. सांगा याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय असतो y डॅश. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांना स्क्वेअर साठी पहिला काढायचं ना. ब्रॅकेट मधली व्हॅल्यू चेंज होणार आहे का आपली 1 किती त्याला इथे रूट एक्स आली ब्रॅकेट टू दी पॉवर 1 आला बरोबर आहे इथपर्यंत. बोर्डकडे लक्ष द्या सगळे. आता पुढे सांगा आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पार्ट पाहिजे सर्वांना 1/2 आले व्हॅल्यू इथपर्यंत क्लिअर आहे. प्लस आता मला सांगा 1/√x डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बेसिकली विचार करा जर मुलांना 1/x असेल याचा x टू दी पॉवर n याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो -n/x टू दी पॉवर n+1 बरोबर आहे. मग या ठिकाणी रूट एक्स मध्ये काय असतं रे रूट एक्स मध्ये x टू दी पॉवर किती असतो 1/2 असतं का नाही. याला मी असं जर लिहिलं 1/x टू दी पॉवर 1/2 याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार -1/2 x टू दी पॉवर 1/2 प्लस 1 किती त्याला 3/2 1/2 प्लस 1 किती त्याला मुलांनो 3/2. आता इथं लिहू शकतो ना असं मी दॅट इज इथलं साइन चेंज होईल आपलं -1/2. आता हा 1/2 जो वरचा आहे मुलांनो वर जो 1/2 येणार आहे तो खाली शिफ्ट होतो नंतर. या स्टेप मध्ये डाऊट असेल तर सांगा एक एक स्टेप क्लिअर करत चला मुलांनो. पहिले 1-2 क्वेश्चन मध्ये बरेच मुलं चुकीचा आन्सर फाइंड आउट करतात जरा ठीक आहे. बाकीच्या ब्रांचेस बघितलं मी त्यामुळे याचं सोल्युशन देतोय मी. तर क्लिअर आहे 2√x प्लस 1/√x घेतला आणि तर रूट एक्स साठी किती आला 1/2√x आणि 1/√x साठी काय घेतलं आपण इथं आपण फाइंड आउट केलं बघा 1/बाय कन्सिडर करा याचा डेरिव्हेटिव्ह इथं फाइंड आउट केला आपण ठीक आहे. या टाइप मध्ये हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला किती आला -1/2 डिवाइड बाय x टू दी पॉवर 3/2. आता थोडं सिम्प्लिफाय करू ह्याला बरं ऑप्शन भेटतं आपल्याला डायरेक्ट काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बाकीचे रूल्स अप्लाय करत बसला तर उगा कॉम्प्लेक्स होत चालतो क्वेश्चन्स. या ठिकाणी काय करू आपण 1/2√2 असंच ठेवायचं आपल्याला 2√x मायनस इथं 1/बाय आता लक्ष द्या रे मला सांगा x आणि √x याला मी असं लिहू शकतो का रे x चा इंडेक्स 1 आहे आणि √x चा इंडेक्स किती असतो मग याचे ऍडिशन होऊन x टू दी पॉवर 3/2 बनतं का नाही. बेस सेम असेल तर इंडेक्स ऍडिशन होते का नाही मुलांनो. या ठिकाणी x इंटू x टू दी पॉवर 1/2 याची व्हॅल्यू काय येते x टू दी पॉवर 3/2 म्हणजे x याला असं लिहू शकतो ना मी x टू दी पॉवर 3/2 ला कसं लिहू शकतो मी x√x समजतंय का. x टू दी पॉवर 3/2 ला आपण कसं लिहू शकतो x√x. काय केलं मी x इंटू √x लिहिला x चा इंडेक्स किती 1 आहे √x चा इंडेक्स किती रे मुलांना x टू दी पॉवर 1/2 बेस सेम आहे इंडेक्स ऍडिशन केली 1 + 1/2 किती आला x टू दी पॉवर 3/2. इथला x टू दी पॉवर 3/2 ला काय लिहायचं आपल्याला x√x लिहायचं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम्स असेल तर विचारा मुलांना काही डाऊट आहे का इथपर्यंत या स्टेप पर्यंत काही डाऊट आहे कुणाला. चला पुढे आपण जाऊत आता. या ठिकाणी लक्ष द्या इथं आली व्हॅल्यू √x प्लस 1/√x सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉमन टर्म्स किती येते सांगा रे 1/2√x कॉमन येतं का नाही. ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यू किती राहिली सांगा आता 1 मायनस 1/x आली व्हॅल्यू 1/ किती आली x आली. क्लिअर आहे. सो आता आपल्याला काय करायचं ह्या ब्रॅकेटने इकडे मल्टिप्लाय करू इकडच्या ब्रॅकेटला बाहेरचा 2 असा मुलांनो हा 2 आणि 2 काय झाला कॅन्सल झाला. विचार करा √x न जर डिवाइड केलं ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करायचंय तर व्हॅल्यू येते √x डिवाइड बाय √x प्लस 1/√x चा काय बनणार स्क्वेअर बनणार. इथपर्यंत क्लिअर आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये किती राहिली व्हॅल्यू आता 1 - 1/x आली राईट. याच्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू राहते का इथं. चा पुढे सांगा आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला हा √x काय झाला आपला कॅन्सल झाला मुलांना. आता रिमेनिंग टर्म्स किती राहिली रे 1 प्लस इथं किती आला 1/x आणि इकडे 1 - 1/ किती आला x आली व्हॅल्यू. आता या केस मध्ये 2 ब्रॅकेटच्या मध्ये काय प्रोडक्ट आहे ना 2 ब्रॅकेटच्या मध्ये प्रोडक्ट असेल a + b a - b काय असतो a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर 1/x चा स्क्वेअर आला. तर आता ऑप्शन आहे का बघा या ठिकाणी ऑप्शन ए चेक करा 1 - 1/x². ऑप्शन ए मध्ये जर बघितलं तुम्ही 1 - 1/ काय आपल्याकडे x² आहे. तर समजलं कसं फाइंड आउट केलं ती 1 - 1/x².
सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, बेसिक डेरिव्हेटिव्ह काढला, ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत काढला. इथं हायलाइट करतो मी काय काय केलं. पहिली प्रोसेस काय मुलांना, या ठिकाणी ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह टू ब्रॅकेट टू दी पॉवर 1 आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं काढला 1/2 रूट एक्स आणि पुन्हा 1 डिवाइड बाय रूट एक्स 1 डिवाइड बाय रूट एक्स याला 1 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 1/2. बोर्डकडे लक्ष पाहिजे फर्स्ट बेंच. ठीक आहे, येत असेल तर पुढचा क्वेश्चन ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, डिस्कस करत बसू नका. ऑलरेडी सगळे क्वेश्चन्स मी दिलेले तुम्हाला. ठीक आहे, इथं 1 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 1/2 चा डेरिव्हेटिव्ह कसं काढला, -1/2 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 1/2 प्लस 1 दॅट मीन्स एक्स टू दी पॉवर 3/2 घेतलं आणि तीच व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली. बाकी पुढच्या स्टेपमध्ये ही स्टेप अशीच ठेवली, याच्यामध्ये कुठलाही चेंजेस नाहीये. या ठिकाणी मुलांना फक्त काय केलं आपण, हा एक्स टू दी पॉवर 3/2 आहे आणि वरचा जो 1/2 होता तो खाली शिफ्ट केला. एक्स टू दी पॉवर 3/2 ला कसं लिहिलं इथं, एक्स टू दी पॉवर 3/2 कसं लिहिला मुलांना आपण, एक्स रूट एक्सच्या फॉर्म मध्ये. बस डिनॉमिनेटर मधून 2 रूट एक्स कॉमन घेतलं सेकंड ब्रॅकेटच्या, फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, इथला 2 आणि कॉमन घेतलेला 2 कॅन्सल झाला. बाकीच्या टर्म्स मध्ये काय केलं पुन्हा, आता रूट एक्स, हा जो रूट एक्स आहे इथला, रूट एक्स ना ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मग इथं रूट एक्स डिवाइड बाय रूट एक्स आला. इथं रूट एक्सचा स्क्वेअर बनतो. पुढच्या केसमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, इथलचा रूट एक्स पण कॅन्सल झाला. इथं राहिला 1, इकडे राहिला 1/x, इकडे पण 1 आहे -1/x. ए प्लस बी ए मायनस बी, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 आला आणि बी चा स्क्वेअर मीन्स 1/x चा स्क्वेअर आला. तर या टाइप मध्ये आपल्याला फर्स्ट सोल्युशन भेटतंय. क्लिअर आहे, काय डाऊट आहे का याच्यात? सेकंड क्वेश्चन बघा, प्रोसेस समजून घ्या बरं का तुम्ही. क्वेश्चन हे पुन्हा सॉल्व्ह करता आले पाहिजे. डबल याच्यावर जर टेस्ट घेतली मी, तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे इंडिव्हिज्युअल, हे लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड क्वेश्चन लिहून घ्या. राईट ऑन ऑल ऑफ यू. एफ ऑफ एक्स इज इक्वल रूट ऑफ 2x प्लस 4 डिवाइड बाय रूट ऑफ पी, त्याला 2x आली व्हॅल्यू. चा एफ डॅश ऑफ 2 काढायचा आहे. तर क्वेश्चन इथं लिहितो मी. y इक्वल टू रूट ऑफ 2x प्लस 4 डिवाइड बाय रूट ऑफ 2x, या टाईपचा क्वेश्चन आहे आपला. बरोबर आहे मुलांना? आता लक्ष द्या रे, डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी सगळ्यात आधीची प्रोसेस करायची, रूटला बाजूला काढा, रूट 2 ला. इथला रूट 2 बाजूला काढला, रूट एक्स प्लस 4 डिवाइड बाय इथला रूट 2 बाजूला, रूट एक्स पण बाजूला. इथपर्यंत क्लिअर आहे, काय डाऊट आहे का? पुढे बघा आता, y इक्वल टू इथं रूट 2 रूट एक्स ॲज इट इज प्लस वरचा जो 4 आहे ना त्याला कसं लिहायचं, 2 × 2 लिहितो ना. दुसरा जो 2 होता त्याला रूट 2 × रूट 2 लिहू. राईट, आणि खाली किती, रूट 2 × रूट एक्स. तर एक रूट 2 काय झाला, कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स किती येते बघा आपल्याकडे, y इक्वल टू इथून रूट 2 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू किती भेटणार आहे, रूट एक्स प्लस 2 डिवाइड बाय रूट एक्स. इथपर्यंत काही डाऊट आहे? न्यूमरेटर मधून रूट 2 कॉमन घेतलं तर वर आपल्याला 2 राहिला, खाली रूट एक्स राहिला. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. y डॅश किंवा ह्यालाच आपण एफ डॅश ऑफ एक्स म्हणतो. याची व्हॅल्यू बाहेरचा रूट 2 असाच ठेवायचा आहे. ब्रॅकेट्स मध्ये सांगा मुलांना, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. व्हेरी गुड, प्लस 2 ॲज इट इज. आता 1 बाय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मग शिकवलं होतं, किती आलं रे, -1/2 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 3/2. समजतंय मुलांना? या टाईपची आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटलेली. बघ आता एका स्टेप मध्ये तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. हा रूट 2 बाहेरचा असाच ठेवू आपण. ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यू आली 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स. इथं साइन चेंज होणार, मायनस होणार. इथला 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. 1 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर किती आला, 3/2. क्लिअर इथपर्यंत? राईट. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय काय व्हॅल्यू काढायची मुलांना बघा, एफ डॅश ऑफ 2 काढायचं आहे. एफ डॅश ऑफ 2 तर पुट करू आपण या ठिकाणी. एफ डॅश ऑफ 2 जर सबस्टिट्यूट केलं तर बाहेरचा रूट 2 असाच राहणार. इथं 1 डिवाइड बाय किती त्याला 2 रूट 2 आली व्हॅल्यू. मला सांगा रे, मगाच मी शिकवलं होतं एक्स टू दी पॉवर 3/2 ला काय लिहायचं, एक्स रूट एक्स लिहायचं असतो. काय लिहायचं असतो, एक्स रूट एक्स. आठवतंय का? सेम प्रोसेस, -1 डिवाइड बाय इथं 2 रूट 2 आली व्हॅल्यू. एक्स रूट एक्स मध्ये समजलं ना, एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची, 2 घ्यायची. मग या दोन व्हॅल्यू सेम आहेत का डिफरंट आहेत? सेम आहेत ना. सबट्रॅक्शन झाल्यावर किती येणार मग,
एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली? चेक करा ऑप्शन. एफ डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला? 0 भेटते मुलांना. तर सेकंडचं सोल्युशन काय तर ऑप्शन ए. थर्डचं आता इथंच काढू शकतो, छोटा क्वेश्चन आहे थर्ड मध्ये. थर्डचं सांगा ना ओव्हरऑली. राईट, थर्ड मध्ये बघा मुलांनो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय? एक्स टू दी पॉवर 6 प्लस 6 टू दी पॉवर एक्स दिलेला आहे. तर या केसमध्ये एफ डॅश ऑफ एक्स बघा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय करायचं आपल्याला? बघा, एक्स टू दी पॉवर 6 असतो ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 6 एक्स टू दी पॉवर 5 झाला, बरोबर आहे. प्लस पुढे सांगा आता 6 टू दी पॉवर एक्स चा किती येणार? 6 टू दी पॉवर ए इंटू लॉग 6 आला. 6 टू दी पॉवर एक्स इंटू किती आला? लॉग 6 आली व्हॅल्यू. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू कुठे आहेत बघा? 6 एक्स टू दी पॉवर 5 आणि पुढं 6 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 6. ऑप्शन सी येणार. काय असणार इथे? ऑप्शन सी येतं मुलांना. क्लिअर आहे इथपर्यंत? याची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? ऑप्शन सी भेटते. खालचा पण सोपा आहे मुलांना. क्वेश्चन नंबर 4. पेन आणि पेपर घ्यायचा आहे, बघत बसायचं नाही, ट्राय करायचं मुलांना. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा रे, जर y इक्वल टू मुलांनो tan x, बघा रे, tan x मायनस एक्स असेल तर y डॅश सांगा रे. काय असतो? पहिला डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलंय ना. tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक स्क्वेअर एक्स मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला? आहे का ऑप्शन याच्यामध्ये? आता ऑप्शन नसेल तर आयडेंटिटी माहिती पाहिजे. सेक स्क्वेअर एक्स आयडेंटिटी काय असतो आपला? सेक स्क्वेअर एक्स आयडेंटिटी असतो आपला, हा बरोबर आहे, सांगा काय असतो? tan चा स्क्वेअर एक्स प्लस 1 आणि मायनस 1, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. आन्सर किती आलं? tan स्क्वेअर एक्स इज द सोल्युशन. ऑप्शन कुठलं आहे बघा? ऑप्शन डी, tan स्क्वेअर एक्स इज द सोल्युशन. झालं? पुढचा घ्या आता. समजलं ना? आयडेंटिटी कुठला यूज केला आपण? tan स्क्वेअर एक्स काय असतो आयडेंटिटी आपला? tan स्क्वेअर एक्स प्लस 1 इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स असते बघा व्हॅल्यू. हा आपल्याला आयडेंटिटी त्या ठिकाणी यूज करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 दिसतंय सर्वांना? क्वेश्चन 5 सॉल्व्ह करायचं मुलांना. हे सगळे कुठं ना कुठं विचारलेले क्वेश्चन्स आहेत कुठल्या ना कुठल्या तरी टेस्ट मध्ये. किती आन्सर येणार आहे बघा, ट्राय करा तुम्ही. 30 सेकंड्स आहे तुमच्याकडे. Yes, do it. लक्ष द्या रे, क्वेश्चन दिलाय. कुठला कलर दिसतो रे इथे व्यवस्थित? चला सांगा, y इक्वल टू, हा व्यवस्थित दिसतं का? हा ब्ल्यू कलर बघावं लागेल आपल्याला. चला सांगा, y इक्वल टू काय दिलं आपल्याला? e टू दी पॉवर 1 प्लस e टू दी पॉवर x आहे, बरोबर आहे. आता याला लिहायचं कसं बघा रे? e टू दी पॉवर काय दिलंय? 1 प्लस लॉग ऑफ x टू द बेस c असं दिलं ना, करेक्ट आहे. आता याला लिहिणार कसं मुलांना बघा, इंडेक्स सेपरेट करू. e साठी 1 इंडेक्स सेपरेट केला, e टू दी पॉवर लॉग ऑफ x टू द बेस c या टाइप मध्ये सेपरेट केलं. मी बऱ्याच वेळेस सांगितलंय मुलांना, e टू दी पॉवर लॉग दिलेला असेल, इथं जर एफ ऑफ एक्स दिलेला असेल आणि टू द बेस असेल तर आन्सर किती असतं याचं? एफ ऑफ एक्स. काय असतं आन्सर? एफ ऑफ एक्स असतो. आठवत आहे का हे? म्हणजे ई
लॉग ई निघून जातो, राहतो काय फक्त एफ ऑफ एक्स. तसंच बघा या ठिकाणी या क्वेश्चनला पुढे ई टू दी पॉवर 1 असंच राहणार आहे, बट ई लॉग ई निघून गेल्यावर राहणार किती, फक्त एक्स राहणार ना आपला. याच्यामध्ये ई लॉग ई जर निघून गेला तर राहतो किती आपल्याकडे एक्स. म्हणजे क्वेश्चन कसा भेटला आपल्याला आता, वाय इक्वल टू फक्त ई इंटू एक्स आला. आणि ई इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, के इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, के इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह के. तसं ई इंटू एक्स चा किती आला, ई येतो फक्त, लॉग इन आहे. लक्षात आलं, के इंटू एक्स चा किती येणार के. तसं ई पण एक कॉन्स्टंट आहे ना, ई इंटू एक्स चा किती आला, ई आला. तर आन्सर आला आपलं ई, ऑप्शन ए. समजते ना. हे बाकीचं लिहायचं नाही बरं का, ई टू दी पॉवर काढतो पुन्हा लॉग ई लिहितो वगैरे, असं काय करायचं नाही. पहिलं काय काय प्रोसेस केली आपण इथं, पहिले आपण इंडेक्स सेपरेट केला. इथं जो 1 होता ना आपल्याकडे, या 1 साठी पण काय केलं, लॉग सेपरेट केला. आणि लॉग ऑफ एक्स टू द बेस ई साठी पण आपण काय केलं, ई सेपरेट केला. प्रत्येकाला सेपरेट इंडेक्स केलाय. आणि पुढे ई टू दी पॉवर 1 ची व्हॅल्यू ई असते, आणि ई टू दी पॉवर लॉग एक्स टू द बेस ई याची व्हॅल्यू किती असते, एक्स असते फक्त. क्वेश्चन 5 मध्ये काय डाऊट्स, क्वेश्चन 6 घ्या आता. 6 चा आन्सर फाइंड आउट केलाय का, क्वेश्चन 6 चा आन्सर फाइंड आउट करा. बा जमतंय का, फॉर्म्युला यूज करा, कुठले यूज करायचे ते बघा. अटेंडन्स साइन झाली सर्वांची, खरं सॉल्व्ह करा. सांगा वाय इक्वल टू काय आपल्याला क्वेश्चन आहे इथे, लॉग ऑफ ई टू द बेस एक्स आहे. लॉग ई आणि लॉग ई ला पण लॉग सेपरेट केला आणि मॉड एक्स ला पण लॉग सेपरेट केला आपण इथे. मग इथे वाय ची व्हॅल्यू किती आली आपली, लॉग ई ची व्हॅल्यू आली 1 डिवाइड बाय लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स आला. आता मला सांगा 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1 बाय एक्स टू दी पॉवर एन चा मायनस एन डिवाइड बाय एन प्लस 1. तसं याचा इंडेक्स एक 1 आहे, कन्सिडर करा. याचा इंडेक्स काय आपला 1 आहे, आणि इंडेक्स जर 1 असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, -1. सांगा इथं काढू आपण, वाय डॅश इक्वल टू -1 डिवाइड बाय सांगा मुलांना लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स आला, ब्रॅकेट टू दी पॉवर किती आला, आणि पुन्हा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती तरी 1 बाय किती आला, एक्स आला. ऑप्शन चेक करू शकता तुम्ही. याचा आन्सर फायनली किती भेटतं आपल्याला, ऑप्शन भेटेल -1 डिवाइड बाय एक्स इन ब्रॅकेट लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हे ऑप्शन कुठलं भेटतं आपल्याला, सी ऑप्शन बघा मला, सी ऑप्शन सापडलं का, ऑप्शन सी मध्ये ही व्हॅल्यू आहे आपल्याला. ऑप्शन सी मध्ये हे आन्सर. लक्ष देत आहे का तुम्हाला, यस. काही डाऊट असेल तर विचारा इथे. करा पुढचा क्वेश्चन ट्राय करा, क्वेश्चन 7. लक्षात आलं ना आपण याला सिम्प्लिफाय कसं केलं ते, लॉग ई टू द बेस मॉड्युलस ऑफ एक्स होतं, लॉग ईला सेपरेट लॉग ऑफ मॉड एक्स ला सेपरेट केलं. पुढे आपल्याला वाय इक्वल टू लॉग ईची व्हॅल्यू 1 असते डिवाइड बाय लॉग ऑफ मॉड एक्स ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. इंडेक्स काय मध्ये 1 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वाय डॅश. पुढे सांगा याचा इंडेक्स जर 1 असेल, जसं 1 बाय एक्स टू दी पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह मायनस एन डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर एन प्लस 1. तसं हा 1 डिवाइड बाय ब्रॅकेट टू दी पॉवर 1 असेल, -1 डिवाइड बाय किती आला, लॉग ऑफ मॉड एक्सचा काय भेटतो इथं, स्क्वेअर भेटतो मुलांना. आणि इंटू पुन्हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 बाय एक्स. तर हे आपलं सोल्युशन भेटतं. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करायचं बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मुलांना या ठिकाणी 7 नंबर मध्ये 1 मायनस एक्स चा स्क्वेअर करा. काय बनणार, ए मायनस बी चा स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअर न डिवाइड करा, म्हणजे सोपं पडेल आन्सर फाइंड आउट करायला. करा, ट्राय करा. येस, भेटलं सोल्युशन्स. क्वेश्चन 7 याला इरेज करतो. क्वेश्चन 7 सॉल्व्ह करू आपण इथे.
क्वेश्चन 7 चं सोल्युशन सांगा. भेटलंय कुणाला मुलांना? क्वेश्चन 7 चं सोल्युशन भेटलंय? यस, पाठीमागे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व केलं का मुलींनो? y इक्वल टू काय भेटलं आपल्याला? 1 मायनस एक्स टू दी पॉवर किती दिलाय? 2 डिवाइड बाय एक्स चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. सांगा बरं एक्सपान्शन. 1 मायनस किती आला? 2x प्लस किती आला? एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय किती मुलांना? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर न डिवाइड करण्याला एक्स स्क्वेअर न जर आपण डिवाइड केलं तर व्हॅल्यू किती भेटणार बघा? एक्स स्क्वेअर न जर डिवाइड केलं तर व्हॅल्यू किती येणार मुलांना? 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. मायनस 2 डिवाइड बाय एक्स, एक एक्स कॅन्सल होईल ना, आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन किती आला? 1. आता डेरिव्हेटिव्ह सांगा. dy बाय dx सोपं नाही काढणं. 1 बाय एक्स टू दी पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह मायनस एन एक्स टू दी पॉवर किती आला? एन प्लस 1. एन ची व्हॅल्यू किती? 2 आहे ना. 1 बाय एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पहिली टर्म बघा, 1 बाय एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना किती येणार? मायनस 2 डिवाइड बाय एक्स चा क्यूब आला, मध्ये मायनस ऍज इट इज, 2 पण ऍज इट इज. 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे? मायनस 1 बाय एक्स चा स्क्वेअर, राईट. आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. पुढे याला सिम्प्लिफाय केलं मुलांना तर हा मायनस 2 डिवाइड बाय एक्स चा क्यूब मायनस मायनस प्लस 2 डिवाइड बाय किती आला? एक्स चा स्क्वेअर. हे ऑप्शन चेक करा, कुठला ऑप्शन आहे ते. मायनस 2 बाय एक्स क्यूब प्लस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ऑप्शन डी चेक करा. ऑप्शन डी मध्ये ऑप्शन डी इज द सोल्युशन मुलांना. यस, समजलं हे कसं सॉल्व्ह करायचं ते. एक्सपान्शन केलं आपण, एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं. 1 बाय एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला आपला मायनस 2 बाय एक्स क्यूब मायनस 2 ऍज इट इज. 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस मायनस कॅन्सल होऊन प्लस 2 बाय एक्स स्क्वेअर आला, बाकी ऍज इट इज. आणि ऑप्शन कुठलं मॅच करतं मग? तर क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 9 समजला का? क्वेश्चन 9 मध्ये काय काय दिलं आपल्याला बघा, एकदा लिहून घ्या बाकीचे. क्वेश्चन 9 मध्ये पीव्ही इक्वल टू 81 दिलंय. पुढे आपल्याला काय करायचं? पीव्ही इक्वल टू 81, पी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. पी ची व्हॅल्यू किती आली? 81 डिवाइड बाय पी आली. पुढे आपल्याला डीपी डिवाइड बाय डीव्ही काढायचं. त्याच्यामध्ये व्हेरिएबल पी पण आणि व्ही पण आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी
81 ला कॉन्स्टंट बाजूला काढला आणि 1/v चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/v². मल्टिप्लाय केलं आन्सर किती आलं तुमचं -81 डिवाइड बाय v². बट क्वेश्चन मध्ये सांगितलंय v ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 9 घ्यायची. v9 पुट केल्यानंतर किती आलं -81 डिवाइड बाय 81. आन्सर किती येणार आहे -1 इज द सोल्युशन्स. -1 इज द सोल्युशन्स. ठीक आहे. तर हे आपलं सोल्युशन्स भेटतं मुलांना. क्वेश्चन 10 पण दिलाय बघा. क्वेश्चन 10 करायचं सॉल्व. डू इट फास्ट. क्वेश्चन 10 सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन एक्सप्लेन करत असताना लक्ष द्या. याच्यावर टेस्ट पण घेणार आहे मी. सेम क्वेश्चन तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. कधी घेणार एक वीक न किंवा 1-2 वीक नंतर पण असू शकते. तर त्यावेळेस तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे. त्यासाठी पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या. प्रॉपर लक्ष द्या मुलांना. याच्यातले आता हे क्वेश्चन बँक जे आहे ना मुलांना, हे पूर्ण टॉपिक्सवर आहे. लक्षात आलं का? असं नाही की आपली माझे फर्स्ट एक्सरसाइज झाली, एक कन्सेप्ट संपलाय आणि सगळे क्वेश्चन त्याच्यावरचेच आहेत. पण मॅजॉरिटी क्वेश्चन त्या कन्सेप्टवरून आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये पुढे 2-3 क्वेश्चन असे येतील की जे पुढच्या एक्सरसाइजवर असतील किंवा लास्ट एक्सरसाइजवर असणार आहेत. मग तसे क्वेश्चन आपण नंतर घेणार आहेत. ठीक आहे. सध्या आपल्याला जे वाटतंय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन वरचे जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे ते सगळे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहेत. क्वेश्चन नंबर 10. चा 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये रूट दिलेलं आहे. याच्यामध्ये काय करा मुलांना, स्क्वेअर करा डायरेक्ट, सोपं पडेल. ब्रॅकेटचा काढत बसू नका, स्क्वेअर करा, सोपं पडेल. आन्सर पण भेटेल आपल्याला स्क्वेअर केल्यानंतर. चला झाला असेल तुमचा. आता ट्राय करू आपण. बघा रे, इथं y इक्वल टू काय भेटलं आपल्याला √x प्लस 1 डिवाइड बाय √x. ब्रॅकेटचा काय घेतला स्क्वेअर घेतला. राईट. आणि याचं सांगितलं याचा डेरिव्हेटिव्ह कुणाच्या इक्वल टू मुलांना 3/4. म्हणजे dy/dx याची व्हॅल्यू किती इथं 3/4 आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड आउट इट्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला याचं एक्सपान्शन करायचं. सांगा √x चा स्क्वेअर किती आला x 2 इंटू √x इंटू किती आला 1/√x प्लस 1/√x चा डेरिव्हेटिव्ह किती स्क्वेअर किती येतो रे 1/√x चा स्क्वेअर किती आला 1/x आली व्हॅल्यू. लास्ट बेंच मुलींमध्ये लक्ष द्या इकडे. हा √x कॅन्सल झाला बरोबर आहे. म्हणजे अल्टिमेटली व्हॅल्यू किती राहते मुलांना इथं. याची जी व्हॅल्यू राहिली आपली इथं राहिला x प्लस 2 आणि 1 किती आला 1/x आला बरोबर. इथपर्यंत काय डाऊट आहे का रे. आता डेरिव्हेटिव्ह सांगा बरं याचा dy/dx. x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 चा काय आला आणि 1/x चा -1/x². क्लिअर आहे इथपर्यंत. आणि याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला क्वेश्चन मध्ये 3/4 दिली ना. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती दिलाय मुलांना 3/4. मग याला सिम्प्लिफाय करून आपण -1/x चा स्क्वेअर इक्वल टू 3/4 -1. 3/4 किती आली व्हॅल्यू -1. पुढे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करू -1/x² इक्वल टू इथं किती बनणार आहे 3/4 -1 म्हणजे -1/3 बनला ना. क्रॉस मल्टिप्लाय केलं -1/4 बनलं. सॉरी -1 किती बनतो 4 बनतो. दोन्हीकडचं मायनस कॅन्सल करू शकतो ना आपण. क्रॉस मल्टिप्लाय केलं किती आलं x² इक्वल टू 4. आणि x² ची व्हॅल्यू जर 4 असेल तर x ची व्हॅल्यू किती येणार +-2 येते. किती येते ही +-2. ऑप्शन चेक करा. 10 मध्ये ऑप्शन ए येते +-2. ऑप्शन ए. प्रोसेस समजली का तुम्हाला काय करायचं ती. पहिला स्क्वेअर करायचा a + b चा स्क्वेअर करा. मग आपल्याला √x चा स्क्वेअर येतो x + 2 + 1/x. इथं आपण हे स्क्वेअर करून घेतला a + b चा. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आला 2 चा 0 आणि 1/x चा -1/x². याची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली 3/4 आहे. मग इथलचा 1 जर राईटला शिफ्ट केला आपण तर 3/4 -1 चं सबट्रॅक्शन किती येतं -1/4. इकडे राहतो किती डाव्या साईडला -1/x². मायनस मायनस कॅन्सल झालं आपलं आणि 1/x² इक्वल टू 1/4 आला. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x² इक्वल टू 4 येतं.
आणि एक्स ची व्हॅल्यू किती येते आपली प्लस मायनस काय भेटते आपल्याला 2 भेटते मुलांना. समजलंय? येस. क्वेश्चन 11. तुमच्याकडे पण क्वेश्चन बँक आहे, ज्याच्याकडे नसेल इथे बघा. हे झालंय का समजलं का? हे थोडं फास्ट मध्ये लिहून घेत जा तुम्ही. याला सॉल्व्ह करा आता. इव्हेंट टू व्ही वापरा इथं. या क्वेश्चन्स मध्ये इव्हेंट टू व्ही अप्लाय करा मुलांना. y इक्वल टू द पॉवर x इंटू लॉग x दिलाय. इव्हेंट टू व्ही यूज करा, आन्सर भेटून जाईल. इव्हेंट टू व्ही यूज करा, आन्सर भेटेल तुम्हाला. e टू द पॉवर x इंटू लॉग x. सांगा डेरिव्हेटिव्ह सांगा. u ची व्हॅल्यू ऍज इट इज ठेवतात ना. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा ऍज इट इज कोण असतं? लॉग x. आणि e टू द पॉवर x चा कॉमन टर्म्स कुठली आली? ब्रॅकेट मध्ये कोण राहिलं? ऑप्शन चेक करा. ऑप्शन सी येणार बघा. ऑप्शन सी चेक करा. e टू द पॉवर x कॉमन घेतला, 1/x प्लस लॉग x आली व्हॅल्यू. 1/x प्लस लॉग x. हे क्वेश्चन जर समजत असतील, येत असतील तुम्हाला, तर तुमचा अभ्यास बरा आहे म्हणायचं थोडं. आणि जर हे समजत नसेल तर मग जग सुना सुना. कारण तुम्ही फॉर्म्युले पाठ केलेले नाहीत मुलांना, प्रोसेसला लक्ष दिलेलं नाही. ज्यावेळेस आपण बेसिक कॉन्सेप्ट घेतो त्यावेळेस अब्सेंट असताल तुम्ही. इव्हेंट टू व्ही माहिती पाहिजे, यू बाय व्ही माहिती पाहिजे तुम्हाला, सगळे बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजेत. ठीक आहे, तर क्लिअर आहे? सगळ्यांना समजलं का हा क्वेश्चन्स? इव्हेंट टू व्ही अप्लाय केला आपण इथं. यू वाली टर्म अशीच, व्ही चा डेरिव्हेटिव्ह, व्ही वाली टर्म अशीच, यू चा डेरिव्हेटिव्ह. e टू द पॉवर x कॉमन घेतला, राहिला 1/x प्लस लॉग x. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन 12 मध्ये सेम प्रोसेस अप्लाय करायची. पहिलं इव्हेंट टू व्ही अप्लाय करा. 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स आणि मायनस एक्स मध्ये. येस, भेटलं? ठीक आहे, चला मी सांगतो. याच्यामध्ये पुढच्या टाईपवरचं थोडं आहे क्वेश्चन्स, लक्ष द्या रे. तू पुढच्या ह्याच्यावरचं थोडं. y इक्वल टू काय क्वेश्चन आहे सांगा? y इक्वल टू 1 प्लस एक्स चा स्क्वेअर टॅन इनवर्स ब्रॅकेट मध्ये x मायनस एक्स आली व्हॅल्यू. बोर्डकडे लक्ष द्या आता. या टाईपचा क्वेश्चन आहे मुलांना. जनरली आता मुलांना टॅन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहित नाहीये, कारण तो सेकंड एक्सरसाइजच्या आधी. ठीक आहे, तर तू थोडं सांगतो मी काय करायचं ती. बरं, यू म्हणजे ही व्हॅल्यू, व्ही म्हणजे ही व्हॅल्यू घ्यायची. सांगा dy बाय dx सांगा इथे. यू वाली टर्म ऍज इट इज, 1 प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, प्लस आपल्याला आता टॅन इनवर्स ऑफ एक्स ऍज इट इज, आणि पुन्हा 1 प्लस एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह किती होतो सांगा? 1 चा डेरिव्हेटिव्ह 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला ना, आणि एक्स स्क्वेअरचा किती आला? 2x आली व्हॅल्यू. आणि मायनस सांगा मुलांना, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 1 येते व्हॅल्यू. तर सर्वांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. इथं तुम्ही कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? टॅन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर.
तर हे तुम्हाला पुढे सांगणार आहेत सगळे फॉर्म्युले नाही. तर बेसिकली इथं लक्षात ठेवा. आता काय करायचं, ह्या दोन टर्म्स सेम आले का नाही, हे कॅन्सल झाला. रिमेनिंग टर्म्स किती राहते आपल्याकडे बघा, dy बाय dx इक्वल टू इथं राहिला 1 प्लस tan इनवर्स ऑफ x मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला ना. रिमेनिंग टर्म्स किती राहिले आपली, tan इनवर्स ऑफ x आली. मग हा dy बाय dx इक्वल टू tan इनवर्स ऑफ x आला. आता अजून क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला बघा, बस एवढंच आहे. ऑप्शन ए dy बाय dx किती आला तुमचा, tan इनवर्स ऑफ x. इथं कधी कधी x ची व्हॅल्यू 1 पण देऊ शकतात, मग त्या तशा केसमध्ये त्याचा आन्सर π/4 वगैरे येतं. ते लिहून घ्या, एवढंच सोल्युशन आहे. ऑप्शन ए येतं याचं. राईट डाऊन. कुठे 2x आहे का मध्ये, अच्छा ओके ओके. हा 2x असेल तर व्हॅल्यू चेंज होईल. कुठला इथलचा बघा मुलांना, 0 प्लस 2x, तर इथं व्हॅल्यू काय येणार तुमचं 2x येणार आहे. माझा ऑप्शन चेंज होईल तुमचा. इथे जर आपण 2x ऍड केला तो कुठला आन्सर येतं बघा आता, 2x tan इनवर्स ऑफ x. ऑप्शन बी येणार. मग ऑप्शन बी, ऑप्शन बी. ट्राय करा, प्रोसेस न सॉल्व करा. पहिला आन्सर फाइंड आउट करा, नंतर ऑप्शन चेक करा. ठीक आहे. यस, पुढचा करताय सॉल्व झालं लिहायचं. डन. क्वेश्चन नंबर किती चालू रे, राईट ऑन. पुढचा घ्या आता. क्वेश्चन नंबर 13, x साइन ऑफ x y इक्वल टू x साइन ऑफ x. इथं पण मुलं तुम्ही मिस्टेक करणार आहेत. ठीक आहे, मग कशाला सॉल्व करा म्हणून करा, ट्राय करायचं. सांगतो मी काय करायचं रे. नॉर्मली इव्हेंट टू व्हीज वापरला तर ऑप्शनच भेटत नाही आपल्याला. याच्यामध्ये इव्हेंट टू व्हीज आपण यूज केलं ना मुलांना, आपल्याला ऑप्शनच भेटणार नाही या क्वेश्चन मध्ये. कारण इथं काय केलंय बघा ना, या ठिकाणी वायचा डेरिव्हेटिव्ह पण काढलाय 1/y आणि सगळ्याच ऑप्शन मध्ये मेजॉरिटी इथं पण आहे. ठीक आहे, अशा टाइप मध्ये. मग अशा केस मध्ये तुम्ही जर मुलांना dy बाय dx काढला तर काय भेटू शकतं बघू आपण. ठीक आहे, dy बाय dx काढला तर काय येतं रे, इव्हेंट टू व्हीज वापरला, यू असंच राहणार. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x, पुन्हा साइन x ऍज इट इज, आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. बरोबर आहे इथपर्यंत. हे ऑप्शन आहे का आपल्याकडे. मुलं डायरेक्ट नन ऑफ दिस सिलेक्ट करतात, डायरेक्ट या ठिकाणी नन ऑफ दिस सिलेक्ट करतात. ठीक आहे, बट मुलांना या ठिकाणीच असं प्रोसेस केली आपण, y इक्वल टू x साइन ऑफ x आहे ना. लक्ष द्या आता, y इक्वल टू x साइन ऑफ x आहे आपलं. करेक्ट आहे. दोन्ही साईडला लॉग घ्या ना. लॉग y इक्वल टू किती आला, लॉग ऑफ x इंटू किती आला साइन x. बरोबर इथपर्यंत समजतंय का सर्वांना. आता मला सांगा, लॉग ए बी ची व्हॅल्यू काय असते रे, लॉग ऑफ ए बी ची व्हॅल्यू काय असते. प्रोडक्ट असेल लॉग मध्ये तर ऍडिशन असते ना. लॉग ए प्लस किती आला, तर सेम प्रोसेस इथं अप्लाय करा ना. लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ किती आला आपला साइन एक्स आली व्हॅल्यू. समजतं, क्लिअर इथपर्यंत. काय केलं आपण, ऍडिशन लॉग सेपरेट केला. आता डेरिव्हेटिव्ह सांगा बरं, लॉग साठी डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/y, आणि y साठी किती आला dy बाय dx भेटला ना. लॉग साठी डेरिव्हेटिव्ह 1/x, आणि पुन्हा x चा 1 येतो, लिहितो का आपण नाही. आता इथं लक्ष द्या, इथं महत्वाचं आहे. लॉग ऑफ साइन एक्स आहे ना, लॉग साठी किती आला 1/sin x, आणि साइन एक्स चा किती येतो cos x येते व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय भेटणार आहे 1/y
dy बाय dx इक्वल टू 1/x प्लस किती त्याला कॉस बाय साइन काय येतं कॉट एक्स. आता हे जर ऑप्शन नसेल तर नन ऑफ दिस म्हणायचं. ठीक आहे, चेक करा. 1/y dy बाय dx इक्वल टू 1/x प्लस कॉट एक्स आहे ना, ऑप्शन ए येणार मुलं. प्रोसेस समजले सगळ्यांना काय करायचं ते. दोन्ही साईडला लॉग घ्यायचं आपल्याला. नोट डाऊन करा थोडं. पुढचा क्वेश्चन जर तुमच्याकडे असेल इथं मी खाली क्वेश्चन लिहित चालतो म्हणजे करा. इंडियन आर्मी सॉल्व करा क्वेश्चन्स. ई टू दी पॉवर एक्स प्लस किती दिलं आपल्याला 3 लॉग ऑफ एक्स. काय करायचं या ठिकाणी इंडेक्स सेपरेट करा. ई टू दी पॉवर एक्स ला सेपरेट करा. ई टू दी पॉवर 3 लॉग एक्स ला सेपरेट करा. 3 ला इंडेक्स मध्ये पाठवा म्हणजे ई लॉग ई पुन्हा क्रिएट होईल. एक्स क्यूब राहील फक्त तिथं आणि इकडे ई टू दी पॉवर एक्स. साऊथचे पिक्चर समजतात पण असं सांगितलं समजणार नाही. वायची व्हॅल्यू ई टू दी पॉवर एक्स दिली इंटू ई टू दी पॉवर काय घ्यायचं 3 लॉग ऑफ एक्स. इंडेक्स सेपरेट केला आपण. क्लिअर इथपर्यंत. पुढे आपल्याला काय करायचं मुलांना ई टू दी पॉवर एक्स असाच ठेवायचा. ई टू 3 बेसचा इंडेक्सला पाठवायचा लॉग ऑफ एक्सचा क्यूब. बेस लॉगचा काही नसतो म्हणजे एक्स ई असतो मुलांना. कुठल्याही लॉगचा बेस जर दिलेला नसेल तर काय घ्यायचं ई घ्यायचं. ई लॉग ई निघून गेलं ना किती राहिला रे मग ई टू दी पॉवर एक्स राहिला इंटू किती राहिला एक्सचा क्यूब राहिला. दोन वेगळे फंक्शन आहेत का सेम आहेत रे. 2 डिफरंट फंक्शन आहेत का सेम आहेत. एक एक्सपोनेन्शियल एक कसं अल्जेब्रिक आहे ना. इव्हन टू बी पॉसिबल आहे का. y इक्वल टू काय बनणार ई टू दी पॉवर एक्स इंटू एक्सचा क्यूब. डेरिव्हेटिव्ह सांगायचा dy बाय dx ई टू दी पॉवर एक्स ऍज इट इज डी अपॉन dx ऑफ काय घ्यायचं एक्स क्यूब प्लस कुणाला ऍज इट इज ठेवायचंय एक्स क्यूबला ऍज इट इज. डी अपॉन dx कोण असतो रे ई टू दी पॉवर एक्स. चला याच्यामध्ये सांगा आता dy बाय dx ई टू दी पॉवर एक्स ऍज इट इज. एक्स क्यूबचा किती त्याला 3x स्क्वेअर. इथं एक्स क्यूब ऍज इट इज. ई टू दी पॉवर एक्सचा कॉमन टर्म्स कुठली येते एक्स स्क्वेअर पण येतं ना. एक्स स्क्वेअर इंटू ई टू दी पॉवर एक्स कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये 3 प्लस एक्स आली व्हॅल्यू. ऑप्शन चेक करा बघा कुठला ऑप्शन आहे ई टू दी पॉवर एक्स स्क्वेअर एक्स प्लस 3 ना. ऑप्शन एच येते ना. हा ऑप्शन ए. ऑप्शन ए येतो मुलांना. बस समजले. 15 नंबरचा क्वेश्चन लिहितोय मी इथं. क्वेश्चन 15 मध्ये दिलं आपल्याला y इक्वल टू एक्सचा स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस 2 डिवाइड बाय रूट एक्स. एक्सचा स्क्वेअर इंटू लॉग एक्स प्लस 2 डिवाइड बाय रूट एक्स. करा सॉल्व. हा सोपा आहे मुलांना करा. पहिल्या टर्म्स मध्ये यू इंटू व्ही वापरायचं. दुसऱ्याचं डायरेक्ट काढायचं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे. फिफ्टीन नंबरचं सोल्युशन भेटलं का मुलांना. चला सांगा रे. वाय डॅश इक्वल टू सांगा एक्स स्क्वेअर असंच ठेवायचा आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x पुन्हा लॉग एक्स असंच ठेवायचं मुलांना. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 ऍज इट इज. आणि याचा डेरिव्हेटिव्ह आता लक्षातच ठेवा 1 डिवाइड बाय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता 2 वेळेस लिहिले ना -1/2 काय असतो एक्स टू दी पॉवर 3/2. बस याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. इथं एक एक्स कॅन्सल होणार. एक्स प्लस आला दॅट इज 2x इंटू लॉग एक्स प्लस इथं लक्ष द्या. आता या केसमध्ये हा 2 आणि 2 पण कॅन्सल होऊन जातो. इथं राहते व्हॅल्यू -1 डिवाइड बाय एक्स रूट एक्स राहते व्हॅल्यू. आता ऑप्शन मध्ये असं नसेल तर अजून याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ऑप्शन एकदा चेक करा तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये सोल्युशन आहे. असंच आहे मुलांना. तर आन्सर किती आलं आपलं एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स
मायनस एक्स टू दी पॉवर 3/2. ऑप्शन बी बघा, ऑप्शन बी. ऑप्शन बी बर. एक्स प्लस 2x लॉग एक्स आलाय मायनस एक्स टू दी पॉवर, ह्यालाच आपण काय म्हणतो 3/2. एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स. ऑप्शन बी एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स टू दी पॉवर 3/2. त्यालाच काय एक्स रूट एक्स लिहिलेलं असतं आपण. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. हा क्वेश्चन क्लिअर आहे? काय डाऊट आहे याच्यामध्ये? डायरेक्ट आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटतो मुलांना. आता या क्वेश्चन मध्ये थोडं करेक्शन आहे, तर हा नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतला जाईल. पुढचा ट्राय करू आपण. याच्यामध्ये काय 2x प्लस पाहिजे आणि 2x या ठिकाणी प्लसच पाहिजे या ठिकाणी पण. आणि याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे कुठले फॉर्म्युले माहिती पाहिजेत? साइन ए प्लस बी काय असतो रे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस ए प्लस बी काय असतो? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. प्लस साठी ऑपोजिट असतो कॉस मध्ये. कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. तर त्याच फॉर्म्युल्यावरचे हे दोन्ही क्वेश्चन्स आहेत. तुम्ही हा ट्राय करा 18 नंबरचा. ते उद्या घेतो मी. फॉर्म्युले थोडे बघून या त्याच्यावरचे. क्वेश्चन नंबर 18 ट्राय करा. डू इट फास्ट. सांगा एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. आणि 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. मायनस 1 बाय काय असतो? 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह. आठवतंय का सर्वांना? मायनस मायनस कॅन्सल झाला. आपल्याला काय विचारलंय? एफ डॅश ऑफ मायनस 1 ची व्हॅल्यू विचारली. मग इथं मुलांनो काय करा तुम्ही? एफ डॅश ऑफ मायनस 1 जर पुट केला, इथला 1 प्लस 1 डिवाइड बाय मायनस 1 चा स्क्वेअर किती येणार? 1च येणार ना. एक्स किती मुलांनो या ठिकाणी? एकच एक्स आहे ना. एकच एक्स आहे आपल्यापाशी, राईट. याचं जे व्हॅल्यू जर मायनस 1 पुट केली, मायनस 1 चा स्क्वेअर काय बनणार तुमचा? प्लस बनणार. 1 प्लस 1 किती आला आन्सर? 2 आन्सर येणार. तर आपला आन्सर काय भेटणार आहे? 2 भेटणार. ऑप्शन बी येतं. समजलं इथं काय करायचं ती? 1 plus 1 2 is the solutions. So next questions. मगाजी घेतले होते ना एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन, त्या टाइपचे क्वेश्चन आहेत मुलांना. क्वेश्चन नंबर 19. एफ ऑफ एक्स दिला ए टू दी पॉवर एक्स इंटू जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू e टू दी पॉवर एक्स इंटू जी ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स काढा. एफ डॅश ऑफ एक्स e टू दी पॉवर एक्स ऍज इट इज. जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स प्लस काय घ्यायचं? जी ऑफ एक्स ऍज इट इज. e टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर एक्स. कॉमन टर्म्स e टू दी पॉवर एक्स घ्या. e टू दी पॉवर एक्स कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये जी डॅश ऑफ एक्स प्लस किती आला? जी ऑफ एक्स आली व्हॅल्यू. करेक्ट आहे मुलांना? आता आपल्याला काय करायचं? कुठली व्हॅल्यू पुट करायची सांगितली? 0 पुट करायची सांगितली. सांगा एफ डॅश ऑफ 0 e टू दी पॉवर 0 ब्रॅकेट्स मध्ये जी डॅश ऑफ 0 प्लस किती आला? जी ऑफ 0 आली व्हॅल्यू, राईट. चला मुलांनो या ठिकाणी आता e टू दी पॉवर 0 ची व्हॅल्यू काय असते रे? e टू दी पॉवर 0 ची व्हॅल्यू काय असते? घरचे e टू दी पॉवर 0 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. तर एफ डॅश ऑफ मुलांनो 0 इक्वल टू याची व्हॅल्यू 1 आली. जी डॅश ऑफ बघा रे मुलांनो, जी डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती दिली? 1 दिली ना आपल्याला. प्लस जी ऑफ 0 ची व्हॅल्यू पण किती दिली? 2 दिलेली. आन्सर किती आला? 3. एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली? 1 प्लस 2 इज 3. हे 1979. ठीक आहे. बिफोर बर्थ. आयआयटीचा क्वेश्चन आहे ना जुन्या काळातल्या. समजलं का? कसं सॉल्व्ह करायचं? काय डाऊट आहे का? क्वेश्चन नंबर 21 करा, सॉल्व्ह करा फास्ट. 21 चा आन्सर फाइंड आउट करायचं मुलांना. क्वेश्चन नंबर 21.
21 चा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. इथं मॉड म्हणजे काय लॉग दिलेलं नाही. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली मॉड ऑफ कॉस एक्स मायनस किती आला साइन एक्स. राईट. आपल्याला फाइंड आउट करायचं एफ डॅश ऑफ पाय बाय 6. एफ डॅश ऑफ पाय बाय 6. फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश ऑफ एक्स सांगा रे काय असतो डेरिव्हेटिव्ह? मॉड मध्येच काढा डेरिव्हेटिव्ह. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन ऑफ एक्स. बरोबर आहे. मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह किती आला? कॉस एक्स आले. मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स. या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स याची व्हॅल्यू आता आपल्याला काय करायची? एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला? पाय बाय 6 पुट करायची म्हणून. या ठिकाणी मॉड ऑफ मायनस साइन ऑफ किती आला? पाय बाय 6 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह किती? कॉस आहे ना. कॉस ऑफ पण किती आला? पाय बाय 6 आला. आता आपल्याला काय करायचं बघा. एफ डॅश ऑफ पाय बाय 6 ब्रॅकेट मध्ये बघा यात मायनस साइन ऑफ पाय बाय 6 मायनस कॉस ऑफ पाय बाय 6. पाय बाय 6 मध्ये किती डिग्री असतो? 60 डिग्री नसतं, 30 डिग्री असते. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? आणि कॉस 30 ची व्हॅल्यू सॉल्व्ह करा. ऑप्शन सांगा. मॉड असल्यानंतर मायनस राहणार आहे का? आन्सर किती येणार? मायनस कॅन्सल झाला 1/2 प्लस √3/2. यालाच असं लिहू शकतो ना आपण 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस √3. ऑप्शन बी. काय येतंय? ऑप्शन बी. ऑप्शन बी भेटला मुलांना. त्याच्यानंतर आपल्या टाईपचा क्वेश्चन आहे बघा 23. 22 सिरीज वरचा आहे तो घेईल. 23 चा नंबर सॉल्व्ह करायचा आहे. 23 नंबर क्वेश्चन नंबर 23. 1 डिवाइड बाय एक्स टू द पॉवर एन चा फॉर्म्युला आहे. 1 डिवाइड बाय एक्स टू द पॉवर एन काय असतो फॉर्म्युला? मायनस एन डिवाइड बाय एक्स टू द पॉवर एन प्लस 1. बस एका फॉर्म्युला सोल्युशन आहे मुला. बघा रे काय क्वेश्चन आहे आपल्याला? y इक्वल टू 1 डिवाइड बाय ए मायनस झेड दिलाय आणि आपल्याला विचारलंय काय इथं? dz बाय dy काढायचं. पहिलं dy बाय dz काढू ना. dy बाय काय करायचं? dz. लक्षात रे dy बाय dz काढायचं पहिलं आपल्याला. कसं फाइंड आउट करणार सांगा बरं? याचा इंडेक्स किती? 1 आहे ना. याचा इंडेक्स किती? 1. 1 बाय एक्स टू द पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस एन. म्हणजे इथं मायनस 1 बाय किती बनणार? ए मायनस झेड चा काय बनणार? स्क्वेअर. समजलं? 1 बाय एक्स चा काय असतो? मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर असतं ना. तसं या ठिकाणी 1 डिवाइड बाय ए मायनस झेड चा पॉवर किती इथं? 1 आहे ना. हा काय बनला? मायनस 1 डिवाइड बाय ए मायनस झेड चा स्क्वेअर. आणि पुढे सांगा रे मला ए चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 0 येणार ना. आणि झेड चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 येणार ना. dy बाय dz घेतो आपण. जसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 येतो ना. मायनस एक्स चा किती आला असता? मायनस 1. तसं या ठिकाणी झेड चा किती आला? मायनस झेड. पुढे सिम्प्लिफाय केला तर dy बाय dz याची व्हॅल्यू किती येते? 1 डिवाइड बाय ए मायनस झेड ब्रॅकेटचा किती आला? स्क्वेअर आला. आता आपल्याला काय करायचं रे? हे फाइंड आउट करायचं नाही ना. dz बाय dy काढायचं. उलट करू शकतो ना आपण. उलट केल्यावर काय भेटेल आपल्याला बघा? dz डिवाइड बाय dy इक्वल टू काय भेटणार आहे? ए मायनस झेड चा स्क्वेअर. ए मायनस झेड चा किती आला? स्क्वेअर आला. राईट. या टाइप मध्ये आपण याला सॉल्व्ह केलं बघा. ए मायनस झेड चा स्क्वेअर. ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए येतं बघा. क्वेश्चन नंबर 24 सगळे करायचे. गडबड ना करू. 2-3 क्वेश्चन बाकी. हे तुमच्या बजेट मधले क्वेश्चन्स आहेत मुलांना. हे आले पाहिजे तुम्हाला. इथं बघा ना आपण काय केलं. इथे y इक्वल टू व्हॅल्यू घेतली होती. dy बाय dx काढला. पुन्हा ए मायनस झेड चा किती आला? ए साठी 0 मायनस झेड साठी मायनस 1. यालाच प्रॉपर लिहिलं. मायनस मायनस कॅन्सल 1 प्लस 1 झाला. डिवाइड बाय ए मायनस झेड चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा उलट करायचं. dy बाय dz ला dz बाय dy. कारण क्वेश्चन मध्ये सांगितलंय काय फाइंड आउट करा म्हणलंय? dz बाय dy.
झालं काय? हा क्वेश्चन सॉल्व्ह करा आता. y इक्वल टू एक्स प्लस 1/x. करा, ओरली करायला पाहिजे तुम्ही. रफ 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 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. करा पटपट सॉल्व्ह करायला. y इक्वल टू काय दिलं आपल्याला? एक्स प्लस 1/x. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती मुलांना इथं? हा, तो वापरायचा का इथं? करा सॉल्व्ह तर करा तुम्ही, बाकी बघू नंतर. नन ऑफ दिस पण ऑप्शन आहे ना तिथे. पहिले सॉल्व्ह करा, ट्राय करा, बघा काय येते ते. हे पण तुमचं थर्ड एक्सरसाइज मध्ये असे क्वेश्चन बघायला भेटतील. कारण इथं डेरिव्हेटिव्ह काढून पुन्हा ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. ठीक आहे, चालतंय. 2-3 क्वेश्चन उद्या बघू आपण. कारण इथं डेरिव्हेटिव्ह पहिला काढायचा, नंतर ऍडजस्टमेंट करावं लागते आपल्याला, जेणेकरून कुठलं ऑप्शन मॅच होते. ते काय डाऊट आहे का कुणाला? येस, एनीवन? तुमचं टास्क सांगतो, थोडं थांबा मुलांना.